मुलं सोडून द्या, मुलांबद्दल आपण नंतर बोलूया. तुमचा स्क्रीन टाइम किती ते सांगा. मला कटकट होते म्हणून मी मुलाला फोन देईन असं नाही चालणार. त्यांनी नंबर लावलेला नाही मला जन्माला घाला म्हणून. मला ना हल्ली काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे हे खूप एक्झॅजरेशन वाटेल, पण आपल्याला मूल का हवंय इथपासून सुरू करण्याची वेळ आहे. अनेक गोष्टी मोबाईल समोर करायची किंवा टीव्ही समोर करायची सवय आहे. त्याला तो 9वीत गेला म्हणून ती अचानक सवय मोडेल का? सगळ्यात मोठा ॲक्सेस हा घरातल्या मोठ्या माणसांचे मोबाईल हा आहे. त्या मोबाईलमधनं मुलांच्या आयुष्यात पॉन शिरतो आणि मी अत्यंत जबाबदारीने बोलते. पालक म्हणून आपला अनुभव जास्ती आहे आणि काही गोष्टीत मी तुला सांगतोय ते तू ऐकलं पाहिजेस हे पण मुलांना कळलं पाहिजे. मग मुलांना गुड टच बॅड टचचा डिजिटल अर्थ आपण शिकवू शकतो का? आत्ता काय होतं, मुलांना फोन दिला जातो, मुलं सायबर स्पेसमध्ये आईबाप हातच धरत नाहीत, सोडून देतात मुलांना. आणि त्या अख्ख्या जगात जिथे कोणी कोणाला ओळखत नाही तिथे ती पोरं बिचारी एकटी फिरत असतात. नमस्कार मंडळींनो, मी पलाश आपल्या रिअल किस्सा या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. एक 8 दिवसापूर्वीचा किस्सा मी सांगतो. अजिंक्य आणि मी एका क्लायंट मीटिंगला गेलो होतो आपण, आणि तिथे मीटिंग सुरू व्हायला थोडा वेळ होता आणि तिथे एक HR मॅडम होते, त्यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो. त्या सांगत होत्या मी इकडे राहते तिकडे राहते, माझा मुलगा शाळेत जातो, 7वीला आहे 8वीला आहे, त्याची परीक्षा आहे, आणि असं सुरू होतं. आणि त्यांनी मध्येच फोन लावला मुलाला आणि त्याला त्या जरा ओरडल्या की अरे तू किती वेळ मोबाईलवर बसलायस, किती तुझा स्क्रीन टाइम चाललाय, काय चाललंय, जरा ठेवून दे आणि अभ्यासाला बस. मला असं झालं यांनी काही कॅमेरे लावलेत किंवा काय. तर मग त्या मला म्हणे नाही नाही अरे माझ्याकडे ते एक ऍप आहे ज्याच्यावरती मी चेक करते की याचा स्क्रीन टाइम किती आहे. आणि त्यावरून मग त्यांनी त्याला फोन लावून त्याला थोडंसं त्या ओरडल्या आणि अभ्यासाला बस असं म्हणलं. त्याची परीक्षा होती. मला असं झालं की, आणि आपण याच विषयावरती आज चर्चा करणार आहे, म्हणजे हे जे टेक्नॉलॉजी आणि या टेक्नॉलॉजीच्या युगातलं पालकत्व. त्यांचं हे बोलणं ऐकल्यावर मला असं झालं की त्यांनी टेक्नॉलॉजी वापरून मुलाला टेक्नॉलॉजी पासून दूर जाण्यासाठी फोन केला, पण त्याच्या हातात ऑलरेडी ती टेक्नॉलॉजी किंवा तो फोन आलेला होता. तर हे कसं साधायचं, ते गणित कसं साधायचं, तर या विषयावरतीच आपण आज बोलणार आहे. आणि या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत मुक्ता चैतन्य, ज्या डिजिटल स्पेस आणि सोशल मीडियाच्या अभ्यासक आहेत. त्याच्यावरती त्या संशोधनही करतात आणि मुक्त पत्रकारिता, त्यासोबत लेखनही करतात. सो मुक्ता मॅम, मी तुमचं रिअल किस्सावरती स्वागत करतो. थँक्यू. तर हा जो किस्सा सांगितला ना, तो ऍक्च्युली 8 दिवसांपूर्वी घडला. तर आम्हाला असं झालं की नाही या विषयावरती काहीतरी करायला पाहिजे. आणि आपसुकच तुमचं नाव समोर आलं आणि खूप लोकांनी आधी सांगितलं होतं की अशा काही विषयावरती बोलायचं असेल तर मुक्ता मॅडमला नक्की बोलवा. तर हे टेक्नॉलॉजी आता हातात तर आली आहे, म्हणजे कळत्या न कळत्या वयात हातात आली आहे. आणि ती हातात आल्यानंतर मग पॅरेंटिंग करणं अवघड झालंय की सोपं झालंय, म्हणजे ती काय धुसर रेषा वाटायला लागली. तर नक्की काय झालंय या टेक्नॉलॉजीमुळे? ह्या सगळ्याला तुझे आता सगळा किस्सा जो सांगितलास त्याला सायबर पेरेंटिंग मधले प्रॉब्लेम्स असं आपण म्हणू शकतो. कारण मुळात याला सायबर पेरेंटिंग म्हणतात. कारण डिजिटल काळामध्ये मुलांच्या हातात फोन देणं न देणं हा चॉईस आता आपल्याकडे राहिलेला नाही. म्हणजे अनेकदा लोक असं म्हणतात की कोरोनानी मुलांच्या हातात फोन दिले आणि कोरोनामुळे फोन वाढले, स्क्रीन टाइम वाढला. तर मला स्वतःला ते मान्य नाहीये. हे मोठ्यांच्या जगाने स्वतःची जबाबदारी ढकलण्याचे उद्योग आहेत. फोन आधीपासूनच मुलांच्या हातात आहे. मुलांचा स्क्रीन टाइम आधीपासूनच खूप जास्ती आहे. प्रॉब्लेम फक्त एवढाच झाला की कोरोनाच्या नंतर ज्या मुलांच्या हातात फोन नव्हते, म्हणजे अगदी छोटी मुलं जी असतील की 1ली, 2री, 3री, 5वी, त्या मुलांच्या हातात फोन आले. मुलांच्या बाबतीत स्क्रीन टाइम खूप जास्त आहे, स्क्रीन टाइम खूप जास्त आहे. माझ्याकडे अनेक पालक येतात, आम्ही काय करू. मी पहिला प्रश्न त्यांना हा विचारते, तुमचा स्क्रीन टाइम किती आहे? मुलं सोडून द्या, मुलांबद्दल आपण नंतर बोलूया. तुमचा स्क्रीन टाइम किती ते सांगा. तुम्ही किती वेळ मोबाईल घेऊन बसता? मी जेव्हा मुलांची वर्कशॉप्स करते टीनेजर्सची, मला मुलं पटकन असं सांगतात, ताई हे सगळं ठीक आहे, तू आम्हाला सांगतेस वगैरे. माझी आजी दिवसभर व्हॉट्सअपवर बसलेली असते. माझा बाबा घरी येतो, घरी आल्या मी त्याला काही सांगायला गेलो की तो म्हणतो थांब रे जरा, मी दिवसभर दमलोय, जरा व्हॉट्सअप चेक करतो. मुलांना तुम्ही काय सांगणार? जेव्हा घरातल्या लोकांना त्यांच्याशी बोलायला वेळ नाहीये आणि व्हॉट्सअपला वेळ आहे, हे गणित मुलांच्या समोर आहे ना, दिसतं त्यांना. अशा वेळेला मी असं म्हणणं की आईबाबांशी संवाद साधा. ते म्हणजे आईबाबाच नसतात अवेलेबल, ते बसलेले असतात व्हॉट्सअप खेळत. सो आपण जेव्हा ही अपेक्षा करतो की आपल्या मुलांचा स्क्रीन टाइम कमी असला पाहिजे, तेव्हा आपण आपला स्क्रीन टाइम किती आहे, आपण आपला स्क्रीन टाइम मॅनेज करू शकतोय का,
ह्याचा विचार सगळ्यात पहिला करायला पाहिजे, तर आपण मुलांपर्यंत पोहोचू शकतो. अजून एक म्हणजे माझा भाऊ आहे, मावस भाऊ, आणि अजूनही काही मित्र आहेत, आणि सो त्यांना लहान मुलं झाली आणि लहान आहेत. सो त्यांच्या अनुभवातनं मला काही असे प्रश्न पडले की जी रिवॉर्ड सिस्टीम जे तू म्हणत होता, एक रिवॉर्ड सिस्टीम जनरेट झाली. म्हणजे त्या मुलाला सांगितलं जातं तू गुड बॉय सारखं वागायचं सोमवार ते शुक्रवार, शनिवारी स्पोर्ट्सला जायचं, कुठेतरी खेळायचं, तर तुला रविवारी मी 1 तास माझा मोबाईल देईल. ही एक रिवॉर्ड सिस्टीम आहे. किंवा आम्ही कुठे जेवायला गेलो तर काही कपल्स आमच्यासोबत असे की ज्यांना लहान मुलं झालीत आता, तर जेवण होतच नाही लहान मुलांमुळे. अर्थात ती लहान आहेत, ती खेळणार, ती ओरडणार, ती हे करणार. मग त्यावेळेस त्यांच्या समोर एक कॅडबरी दिली जाते जिचं नाव असतं अँड्रॉइड मोबाईल, आणि मग ते आम्हाला जेवू देतात सगळ्यांना. आणि मग त्यांना म्हटलं ना, अरे स्क्रीन टाइम यार, त्याच्याकडे लक्ष आहे की नाही तुझं. अरे पलाश, सगळं मान्य आहे आम्हाला, तू एकदा आमच्या शू मध्ये येऊन बघ, नाही जेवताच येणार नाही आम्हाला वेळच मिळणार नाही. काय उत्तर देऊ ना त्यांना? आपले आई वडील जेवत होते ना, तेच का आपले आई वडील भुकेले राहिले आपण 10 वर्षाचे होईपर्यंत? मूल आहे ते तुमच्या ताटात चिवडणार आहे. इट इज बट ऑब्व्हियस. सी, मला ना हल्ली काय वाटतं माहिती का, म्हणजे हे खूप एक्झॅजरेशन वाटेल, पण आपल्याला मूल का हवंय इथपासून सुरू करण्याची वेळ आली. सिरियसली, की मला मूल का हवं आहे ह्याचा विचार प्रत्येक जोडप्यांनी करणं गरजेचं आहे. कारण हे चॅलेंजेस तुमच्या समोर असणार आहेत. ते मूल किरकिरणार, ते मूल तुमच्या ताटात चिवडणार, ते मूल तुम्हाला जेवायला बसलात की त्याला पॉटी लागणार, तुम्हाला तो तोंडातला घास खाली ठेवून तिकडे जावं लागणार. हे सगळं होणार आहे. हे आपले आई वडील पण करत होते, त्यांचे आई वडील पण करत होते, त्यांचे आई वडील पण करत होते. हे सगळं करण्याची तुमची तयारी आहे का मुळामध्ये? त्याच्यातच सायबर पेरेंटिंग येतं की मला कटकट होते म्हणून मी मुलाला फोन देईन, असं नाही चालणार. त्यांनी नंबर लावलेला नाही मला जन्माला घाला म्हणून. पेरेंटिंग ही पेरेंट्सची इच्छा असते, हे कधीही विसरू नये. मला वाटतं आई व्हावं म्हणून मी मूल जन्माला घालते. मूल नाही सांगत की मला मूल व्हायचंय तुझं, मला जन्माला घाल. नो. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या असणारच आहेत, त्या कायम आहेत, त्या नव्याने आलेल्या आहेत अशातला भाग नाही. अनेक मुलं अशी असतात की जी एक घास खातात आणि घरभर चक्कर मारून येतात आणि मग परत दुसरा घास खातात. मग पालक काय करतात, कोण त्याच्या मागे धावेल म्हणून मग टीव्ही समोर बसवतात. आता ह्याच्यातला सगळ्यात तुला गमतीशीर प्रॉब्लेम सांगते. जेवायला बसतात मुलं, समोर ठेवलेलं असतं अन्न. छोटी छोटी मुलं, अगदी म्हणजे वयवर्ष 1 त्याच्याही खालची पण, म्हणजे पालथी पण, म्हणजे पाठीवर झोपलेल्या मुलाची इथं असा मोबाईल ठेवलेला असतो, असा ते मूल असं असतं. म्हणजे त्याला अजून वळत पण नसतं ते मूल, बसणं चालणं वगैरे तर खूपच लांबची गोष्ट आहे. त्याच्या समोर असा फोन ठेवलेला असतो. वयवर्ष 6 महिने, 9 महिने, 10 महिने ह्या कालावधीत जो फोन बघायला सुरुवात होते त्या मुलाची, त्याच्यानंतर ते मूल साधारण 10-12 वर्षाचं होईपर्यंत, साधारण 8वी पर्यंत काळजी असते पालकांना, अरे बापरे स्क्रीन टाइम जास्ती होतोय, पण प्रोएक्टिव्ह काही ते करत नाहीत. आणि मग जसं ते मूल 8वी पास होतं, पालकांचे अँटीने लागतात. आता 10वी आली, आता फोन काढून घ्या, आता फोन काढून घ्या. आमच्याकडे खूप पालक येतात असे, आता 9वीत आहे, आता अभ्यासाचं वर्ष आहे, किती फोन बघतोय, आता ह्याला काहीतरी सांगा. ज्या मुलाला जवळपास 10 वर्ष अनेक गोष्टी मोबाईल समोर करायची किंवा टीव्ही समोर करायची सवय आहे, त्याला तो 9वीत गेला म्हणून ती अचानक सवय मोडेल का? अजिबात नाही. 5-5 आणि 10-10 वर्ष आपण सिगरेटी ओढतो, दारू पितो, त्या सवयी एका दिवसात जातात का? नाही जात. त्याला सुद्धा वेळ लागतो. वजन कमी करायचंय, 2 दिवसात तुमचं वजन कमी होतं का? नाही होत. तुम्हाला कमीत कमी 6 महिने 1 वर्ष स्वतःला द्यायला लागतं त्या शेपमध्ये येण्यासाठी. कारण 10 वर्ष तुम्ही साचवून ठेवलेलं असतं, ते निदान 1 वर्ष तर द्याल काढायला. मग मोबाईलची सवय जी गेली 10-12 वर्ष एखाद्या मुलाला असते, ती चुटकी सरशी तो फक्त 9वीत किंवा 10वीत गेला म्हणून बदलावी, ही किती म्हणजे अपेक्षाच किती चुकीची आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ते मूल जन्माला आल्या क्षणापासून तुम्हाला हा विचार करणं गरजेचं आहे की त्याच्या डोळ्यासमोर स्क्रीन तुम्ही कधी देणार आहात. म्हणजे आता इंडियन पेडियाट्रिक असोसिएशन जे आहे त्यांनी सरळ असं सांगितलंय की वर्षाच्या 2 वर्षाचं मूल जवळ होत नाही
तर कुठल्याही प्रकारचा स्क्रीन त्याला दाखवू नका. कुठल्याही, मोबाईल नाही, टीव्ही सुद्धा नका दाखवू. याचं काय कारण असेल असा आपण कधी विचार करतो का? सिंपल गोष्ट आहे. म्हणजे मी काही डॉक्टर नाही, पण ऑब्झर्व तुम्ही जे करता किंवा लॉजिकली थोडासा विचार केला तर हा काळ असा असतो जेव्हा मुलं एक्सप्लोर करत असतात त्यांचा भवताल. ते स्पर्श करून एक्सप्लोर करतात, ते चावून, चोखून, चाटून, ह्या सगळ्या गोष्टींमधनं ते बघा लहान मूल पटकन तोंडात घालतं, एक्सप्लोर करत असतात. त्यांना वेगवेगळे स्पर्श, चवी, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतात ते. आणि अशा वेळेला आपण काय करतो, हे जे सगळं एक्सटर्नल सिम्युलेशन जे त्यांना नॅचरली मिळतंय आणि त्याच्यातनं त्यांना आपला भवताल समजणार आहे, हे सगळे दरवाजे आपण बंद करतो आणि एका खिडकीसमोर त्यांना बसवतो जिथे काहीतरी चित्र हलत असतात आणि ती मुलं अशी गुंगल्यासारखी ती चित्र बघत असतात. मेंदूत काय होत असेल, किती प्रकारची उलथापालथ होत असेल, आणि त्या उलथापालथीची उत्तर त्या बिचारांना मिळत नाहीत, कारण त्यांना एक्सप्लोरच करता येत नाही काही. मूल रांगत रांगत तिथे गेलं तर आईला उठून किंवा वडिलांना उठून किंवा आजी आजोबांना उठून तिथे जाऊन त्याला परत इथे आणून बसवायला नको म्हणून त्याच्यासमोर टीव्ही लावला जातो. आणि हे सोपं उत्तर शोधलंय कोणी तर आई वडिलांनी शोधलंय ना, की एक्झॅक्टली. नुसते आई वडील नाही, आजी आजोबा पण इक्वली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. माझ्याकडे मोबाईल एक्झॅक्टली शोधलेलं नाही. इव्हन आमच्याकडे येतात अशी 7-8 वर्षाच्या मुलांचे पालक की खूप मोबाईल वापरतो असं तसं, त्याच्याकडे स्वतःचा मोबाईल आहे. म्हटलं कशाला दिलात स्वतःचा मोबाईल? मला सांग, 7 आणि 8 वर्षाच्या मुलाला स्वतःच्या मोबाईलची काय गरज असते? पण पालक ह्याचा विचार करतात का? सायबर पेरेंटिंग म्हणजे हे सगळं आहे की मी माझ्या मुलाला कितव्या वर्षी मोबाईल द्यायला पाहिजे. आम्ही कोरोनाच्या काळात मी इतके वेळा हे लिहिलं होतं की तुमचे मोबाईल द्या मुलांना. शाळा करायचे ना, यू सॅक्रिफाईस 2 hours 3 hours जे काही शाळेचे आहे ते, अँड गिव्ह युअर फोन. मुलासाठी वेगळा फोन विकत घेऊ नका जर ते मूल 12-13 वर्षाच्या खालचं असेल तर. पण पालकांनी हे केलं नाही. पालकांनी स्वतंत्र फोन विकत आणले, स्वतंत्र टॅब्स विकत आणले, स्वतंत्र लॅपटॉप्स विकत आणले मुलांना. म्हणजे आमच्याकडे झालेली एक केस, म्हणजे त्या बाईचा फोन आलेला की काय करू आणि असं सगळं. सायबर मैत्र हे जे आमच्या संस्थेचं काम चालतं तिथे, त्या घरामध्ये त्या मुलांना फोन नाही, टीव्ही नाही, कशाचाच एक्सपोजर नव्हतं, काहीच दिलेलं नव्हतं जवळपास ती मुलं 7वीत जाईपर्यंत, ती मुलगी म्हणजे. आणि मग कोरोना आला, लॉकडाऊन झालं, ऑनलाईन गेली शाळा, क्लासेस ऑनलाईन गेले. आउट ऑफ कंपल्शन एक टॅब आणून दिला त्या मुलीला, आणि त्याच्यानंतर ती मुलगी जी सुटली, 0 to ॲडिक्शन. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की पूर्ण झिरो करणं, डिप्राईव्ह करणं, एखाद्या गोष्ट उपलब्धच करून न देणं, हे सुद्धा आजच्या काळामध्ये डेंजरस आहे. कारण की त्या मुलाच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना ऍक्सेस असतो आणि ते कुतूहल एवढ्या वाढतं की त्या मुलाला ऍक्सेस नाही म्हणल्यानंतर एक वेगळ्याच पद्धतीची त्याची मानसिकता तयार व्हायला. पण म्हणून मी सुरुवातीला जे म्हणलं ना की आपल्याकडे पाठ्यपुस्तक नाहीये, आपल्याकडे मागचा अनुभव नाहीये, आपण हे पेरेंटिंग कसं करणार आहोत ह्याचा सिलेबस आपल्याकडे नाही. त्यामुळे ही तारेवरची कसरत आहे. पण ती हळूहळू समजून घेऊन, थोडंसं सजग होऊन, आपल्या आपल्या मुलाच्या प्रकृतीनुसार थोडेसे ट्रायल एरर्स करून जर करायचं ठरवलं तर ती प्रोसेस सोपी जाऊ शकते. म्हणजे पूर्ण मी आता उद्यापासून माझ्या मुलाच्या हातातला फोन काढून टाकेन, देणारच नाही त्याला परत फोन, हे एक टोक झालं. आणि दुसरं टोक काय असतं की तो काय करतोय ना, करू दे, मी काय बघणारच नाही त्याच्याकडे, हे दुसरं टोक झालं. ह्याच्यामध्ये काही आपल्याला सुवर्ण मध्य काढता येतो का? की आणि तो सुवर्ण मध्य हा मुलांशी बोलूनच काढता येतो. हे पण मी म्हणजे स्वअनुभव पण आहे आणि आजवरच्या कामातनं तुला सांगते की मुलांशी तुम्ही हे बोललं पाहिजे की फोन देताना, समजा 13 वर्षाचं तुमचं मूल आहे आणि तुम्ही फोन देतात त्याला, तर त्याच्याशी काही नियम हे बोललेच गेले पाहिजेत. आणि कसं असतं ना, तुला फोन देतोय बरं का, हे 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 करायचं नाही, असं जर तुम्ही केलं तर ते 13 वर्षाचं पोर तेच करणार. हां, ते करायचे आईबाप नाही सांगणार. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही असं म्हणलात की हे बघ, तुला फोन हवाय, मी तुला फोन देतोय, आपण दोघं मिळून बसूया आणि एक यादी बनवूया की हा फोन वापरून काय काय करायचं नाही, तुला काय सुचतं तू सांग, मला काय सुचतं मी सांगतो किंवा सांगते, आणि मग आपण त्याच्यातनं आपले आपले नियम फायनलाइज करू. म्हणजे काय होतं, त्या मुलाला असं वाटतं की मला इन्क्लूड करून घेतलेलं आहे प्रोसेसमध्ये, माझ्या म्हणण्याला इथं स्थान आहे. आई बाबा त्यांचं काहीतरी म्हणणं माझ्यावरती लादत नाही.
ह्याला संवाद म्हणतात, ह्याला सायबर संवाद म्हणतात, की हे मुलांना कळणं गरजेचं आहे की तुम्ही इन्क्लुडेड आहात, तुमच्या तुम्हाला विचारून तुमच्या परवानगीने काही आपण नियम बनवतो आहोत, आणि ते नियम का बनवतो आहोत, कारण तुमच्या सायबर सिक्युरिटीसाठी आणि सेफ्टीसाठी. ते आता मुलं असं विचारतात म्हणजे आमच्याबरोबर काय होऊ शकतं, तर मुलांना हे सांगता यायला पाहिजे की म्हणजे पालकांना की तुमच्याबरोबर काय होऊ शकतं तिथे जर तुम्ही अवेअर नसाल तर. त्यांना समजेल असं त्यांच्या भाषेत. या सगळ्याला म्हणून हे गरजेचं का आहे, कारण हे जर आपण केलं नाही ना तर आत्ता जे दिसतं की एक मध्यंतरी केस झाली पुण्यातच की एक मुलगी होती, तिनं कोणीतरी अनोळखी मुलाबरोबर कुठल्या तरी गेमिंग प्लॅटफॉर्मवरती त्यांची मैत्री झाली आणि बरेच दिवस ती मैत्री चालू होती आणि मग त्यांनी तिचे न्यूड्स मागितले आणि ते तिने देऊन टाकले आणि मग त्या न्यूड्सवरनं त्या मुलांनी तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. हे जे प्रकार घडतात ना, हे प्रकार टाळता येऊ शकतात जर मुलांना हे आधीच माहिती असेल की अनोळखी लोक अशा पद्धतीने तुमच्याशी मैत्री करून अशा अशा गोष्टींची डिमांड करू शकतात आणि हे धोकादायक आहे. सो तुम्ही मैत्री करताना किंवा कोणी तुमच्याकडे असं काही मागितलं तर तिथल्या तिथे त्यांना ब्लॉक करणं, त्यांना रिपोर्ट करणं, हे जर मुलांना माहिती असेल तर इथपर्यंत केसेस जाणारच नाहीत. आत्ता काय होतं, हे काहीच मुलांना माहिती नसतं. रेड अलर्ट्स माहिती नसतात, धोके माहिती नसतात, तिथे काय होऊ शकतं माहिती नसतं आणि ते धाडकन जाऊन त्या जगात पडतात. आपण मोबाईल देऊन टाकलाय, एक्झॅक्टली, पुढे काही बघतच नाही, काहीच बघत नाही, कारण पालकांनाच बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. आणि अजून एक तुम्ही जे म्हटलं ना की ते लहान मूल त्याचं भावविश्व उलगडत असतं, ते एक्सपिरियन्स करत असतं. आत्ता झालंय असं की मी इंस्टाग्राम, फेसबुक किंवा कोणत्याही सोशल साईट जर ओपन केला ना तर सॉफ्ट पॉर्न दिसतं मला. खूप आहे. कारण मला आता पॉर्न साईट ओपन करायची गरज नाही पडत, इतक्या लेवलचा कॉन्टेंट या सोशल मीडियावरती आता यायला लागला आणि तो आपसुकच मुलांच्या, लहान मुलांच्या हातात ते आलं तर सो त्यांचं भावविश्व, त्यांच्यात ते सगळं ते स्क्रोल करत असताना, बघत असताना, अगदी युट्यूबवरती पण बघत असताना, तरी आता किड्स नावाचा सेक्शन आहे की त्याच्यामुळे ते रेस्ट्रिक्शन्स आहेत युट्यूबवरती, पण तरी बाकी चॅनल्सवरती नाही आहेत. तर अशा वेळेस ते भयानक आहे ना की त्या मुलाला, त्या मुलीला काय त्याच्या भावना काय लेवलला वर खाली होत असतील किंवा त्याचे काय स्पेक्ट्रम असेल. म्हणजे एखाद्या वेळेस मी बघत असताना म्हणजे रडणं, हसणं, ह्या भावनांचा जो कालावधी तो इतका कमी आहे, म्हणजे ह्या भावना शिफ्ट होण्याचा खूप कमी आहे. कारण की ते इतकं पटपट घडतं. मी 30 सेकंदात मी हसतो पण, रडतो पण, पुढचं 30 सेकंद आलं मी चिडतो पण. सो तो स्पेक्ट्रमचा कालावधी इतका कमी झालाय. सो हे सॉफ्ट पॉर्न अचानक आता हाती लागले आणि हे इतक्या ह्या मागच्या 7-8 वर्षात झालंय आणि पालकांना कळत नाही. काय याला काय करणार? हे बघ, पॉर्न मुलांपर्यंत पोहोचतं का? तर हो, पोहोचतं. ते खूप लहान वयात पोहोचतं. म्हणजे अगदी 6-7-5 वर्षाचं मूल सुद्धा पॉर्न बघतं. हे मी इतक्या खात्रीशीर पद्धतीने सांगू शकते कारण की मी त्याच्यावरती रिसर्च केलेला आहे. पॉर्न खेळ हे जे माझं पुस्तक आहे तेच मुळात रिसर्च जी अरुण साधू फेलोशिप मला मिळाली होती त्याचा विषयच होता गेमिंग आणि पॉर्नोग्राफी वयवर्ष 8 ते 18. त्यामुळे मला हे खात्रीने माहिती आहे की लहान मुलं ऍक्सेस करतात, ते बघतात. आता प्रॉब्लेम काय आहे की पॉर्नचं जग कसं चालतं ह्याच्याविषयी बोलण्याचा अवघडलेपण आपल्या समाजात प्रचंड आहे. कारण आपण लैंगिक शिक्षणच बेसिकली अजूनही ऑप्शनला टाकलंय. आपण ना पाठ्यपुस्तकात ते ऍक्सेप्ट केलेलं आहे, ना कुटुंबांमध्ये तो मोकळेपणा आहे की ह्याच्याविषयी बोललं जाईल. त्यामुळे बऱ्याचदा मुलांना हे माहिती नसतं की जे तुम्ही बघता आहात ते एक तर स्क्रिप्टेड असू शकतं, जो पॉर्न कंटेंट तुम्ही बघता आहात तो, किंवा तो शोषणावर आधारित असू शकतो. ह्या दोनच तिथे गोष्टी घडतात की एकतर ते स्क्रिप्टेड असतं किंवा ते शोषणावर आधारित असतं. हे काहीच मुलांना माहिती नसतं. एखादी फिल्म बघावी, एखादं कार्टून बघावं अशा पद्धतीने मुलं हा कंटेंट कन्झ्युम करतात. आता लहान मुलांच्या संदर्भात काय होतं, जी अगदी छोटी मुलं असतात 7-8-9 वर्षाची किंवा त्याहून अधिक लहान, अॅनिमे बघतात, कार्टून्स. अॅनिमेमध्ये मोठ्या प्रमाणावरती पॉर्न आहे. पॉर्न अॅनिमे नावाचा एक व्हर्टिकलच अख्खच्या अख्खं आहे. जेव्हा तुम्ही अॅनिमे बघत असता तेव्हा ह्याचे पॉपअप्स येतात काही वेळेला. कुतूहल म्हणून एखाद्या मुलांनी जर त्याच्यावरती क्लिक केलं तर तो डायरेक्ट जे अॅनिमे पॉर्न आहे त्याच्यावरती जाऊन लँड होतो. एकदा तो तिथे लँड गेला की तो कुठे कुठे फिरून येईल ह्याची गॅरंटी तुम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे जी छोटी मुलं असतात त्यांना बरेचदा हे कळत नाही की आपण पॉर्न बघतोय. ती समज नसते, ते कार्टून बघतात असं त्यांना वाटतं. कारण ते अॅनिमे
अॅनिमेशनच्या फॉर्मॅटमध्ये असतं बरेचदा, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी कार्टून्स बघतोय. इथे संवादच झालेला नसतो पालकांचा आणि त्यांचा. एक्झॅक्टली. त्यामुळे त्यांना हे कळतच नाही की आपण एक असा कंटेंट बघतोय की ज्याचा आपल्यावरती काहीतरी परिणाम होऊ शकतो. दुसरा एक मोठा प्रॉब्लेम जो मी पुस्तकात पण अगदी सविस्तरपणे लिहिलेला होता तो म्हणजे मुलांपर्यंत पॉर्न पोचतं कसं. हा जेव्हा मी शोध घ्यायला सुरुवात केली, कारण थोडी वरची मुलं असतात ना 10-12 वर्षाची, त्यांचं मी समजू शकते, कारण त्यांच्यामध्ये तसेही अनेक शारीरिक मानसिक बदल होत असतात. त्यामुळे आपल्याला जे काही होतंय ते काय आहे ह्या शोधामध्ये ते इंटरनेटवरती बरेच फिरतात. पण त्याच्या खालची जी मुलं आहेत, सगळ्यात मोठा ऍक्सेस हा घरातल्या मोठ्या माणसांचे मोबाईल हा आहे. त्या मोबाईलमधनं मुलांच्या आयुष्यात पॉर्न शिरतं आणि मी अत्यंत जबाबदारीने बोलते आहे. मोठ्यांच्या जगाने काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आपल्या देशात काही पॉर्न बघणं इलिगल नाहीये, तुम्ही बघू शकता. इफ यू आर ॲडल्ट तुम्ही कन्झ्युम करू शकता. पण तुम्ही जे बघता आहात ते तुमच्या मुलांपर्यंत जर पोहोचणार असेल तर त्याला फिल्टर्स लावणं गरजेचं नाही का? आणि हे काम मुलांचं नाहीये, हे तुमचं काम आहे. पण पालक हे करत नाहीत. तुम्ही बघितलेल्या साईट डिलीट करत नाहीत, हिस्ट्री क्लीन करत नाहीत. व्हॉट्सअप हा आपल्याकडे पॉर्न पोचवण्याचा एक मोठा काय म्हणू प्लॅटफॉर्म आहे. सेक्स क्लिप्स असतील, सेक्स चॅट्स असतील, कुठले तरी काहीतरी व्हिडिओज असतील, रील्स असतील, लोक एकमेकांना पाठवत असतात. फोटो असतील, मीम्स असतील, त्याच्यावरचे जोक्स असतात. तो सगळा कचरा तुमच्या गॅलरीमध्ये पडलेला असतो. तो डिलीट करायची कोणी तसदी घेत नाहीत आणि मुलं हमखास मोबाईल हातात आल्यानंतर पहिले गॅलरी उघडतात. गॅलरी उघडली की सगळं उघडं वागडं जग तिथे पडलेलं असतं, ते बघायला सुरुवात करतात. आणि कळत नाही, कारण न कळत नाही काही आपण काय बघतोय, गंमत वाटते. मग हे रिस्ट्रिक्ट नाही का करता येऊ शकत? करता येऊ शकतं. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, इट्स सो इझी. एक फोल्डर बनवा, ते लॉक करा, त्याच्यात तो कंटेंट शिफ्ट करा, ते ऍक्सेस होणार नाही हे बघा. पण हे एक्सप्लोर, आपल्याकडे फोन, मी 1.5 लाखाचा फोन घेतला, पण त्याच्यात काय आहे हे बघायला कोणी जात नाही. बाहेरनं फक्त माझा चकाचक फोन दिसतोय, घ्यायचा, रिसीव्ह करायचा, सोशल मीडिया बघायचं, गेम्स खेळायचे, विषय संपला. अरे पण त्याच्यात खूप गोष्टी आहेत की ज्या वापरून तू हे सगळं रिस्ट्रिक्ट करू शकतोस. पण ते जाऊन बघायला तर पाहिजे. ते बघितलं नाही तर काहीच होऊ शकत नाही. टेक्नॉलॉजी तर दूर नाही करता येणार, काहीच नाही करू शकत. पण तुम्हाला कशी वापरायची आणि कशी त्याची ओळख करून द्यायची हे ठरवणं गरजेचं आहे. भान, ते भान जर तुम्हाला स्वतः आधी मुळात विकसित करणं आणि ते मुलांपर्यंत पोहोचवणं, तो विवेक जो आहे तो मुलांपर्यंत पोहोचवणं, ह्या गोष्टी पालकांनी जर केल्या तर आपल्यातले बरेच प्रश्न आपोआप सुटणार आहेत. की अनेक मुलं असतात की जे त्याला क्युरियस गे असं ती मुलं म्हणतात, म्हणजे जेन झी आणि जेन अल्फा जे आहेत ती मुलं असं म्हणतात. म्हणजे त्यांना क्युरियोसिटी असते, आपण कोण आहोत हे एक्सप्लोर करत असतात ती मुलं. मी म्हणजे स्ट्रेट आहे, गे आहे, बायसेक्शुअल आहे, कोण आहे हे करत असताना ही मुलं इंटरनेटवरती खूप फिरत असतात, तिथे शोधत असतात की आपल्या शरीरात जे बदल होत आहेत किंवा मला जे बदल जाणवत आहेत ते बदल म्हणजे काय. आता हे जर पालकांनी बसून नीट समजावून सांगितलं की ह्या वयात असं असं तुला वाटू शकतं, तू स्वतःला शोधू शकतोस, अशा अशा गोष्टी तुला कराव्याशा वाटू शकतात, याचे अर्थ काय होतात, तुला काही वाटलं तर तू प्रश्न येऊन मला विचार, मी तुला उत्तर देईन. हा संवाद तर व्हायला पाहिजे ना. हा संवाद आज होत नाही घरांमध्ये. संवाद टाळल्याने प्रश्न सुटत नाही. एक्झॅक्टली. आणि मग वेगवेगळ्या पद्धतीच्या पॉर्नकडे मुलं पोचतात. म्हणजे एक आकडेवारी असं सांगते की मुलांचं पॉर्न कन्झ्युम करण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये अब्यूज असणारे व्हिडिओज ते सगळ्यात जास्त बघतात, की ज्याच्यामध्ये रेप सीन्स असतील, ज्याच्यामध्ये काहीतरी टॉर्चर असेल, ज्याच्यामध्ये सेक्शुअल हॅरासमेंट असेल, व्हायलन्स असेल, असे व्हिडिओज मुलं जास्त कन्झ्युम करतात. अशी एक आकडेवारी आपल्याकडे भारतातलं सांगते मी. हे कुठून येतं? हे क्युरियोसिटीमधनं येतं. ती जर क्युरियोसिटी तुम्ही त्या वेळेला त्याची उत्तरं जर आपण नाही शोधू शकलो समाज म्हणून, तू एक इमॅजिन कर. म्हणजे मला ना नेहमी ही काळजी वाटते की 9-10 वर्षाचा मुलगा आहे, तो असं सगळं, किंवा मुलगी आहे ती असं सगळं एक्सप्लोर करते आहे, त्याने जाऊन असा एखादा अब्युझिव्ह कंटेंट बघितला, क्युरियोसिटी पोटी तो बघत राहिला. हा मुलगा नंतर 8-10 वर्षांनी जेव्हा ऍक्च्युअल रिलेशनशिप्समध्ये जाईल, त्याचा स्वतःचा पार्टनर किंवा तिची स्वतःची पार्टनर जे कोणी असेल त्यांचे जोडीदार,
त्यांचं सहजीवनाचा काय बेस असेल. ते अब्यूजकडे जातील असं माझं म्हणणं नाहीये, पण ते काय एक्सपिरियन्स करून त्यांच्या डोक्यात जो काही कोलाहल माजलेला आहे त्याची उत्तरं त्यांनी काय पद्धतीने शोधलेली आहेत आपल्याला माहिती नाही. ती बरोबर आहेत का चूक आहेत आपल्याला माहिती नाही. त्या वयात जी इम्प्रेशन्स झालेली असतात वेगवेगळ्या गोष्टींची त्याची सोल्युशन्स माहिती नाहीत काय घेतलेत त्या मुलांनी. आणि मग ते जेव्हा सहजीवनात जातील त्यांचं सहजीवन कसं असेल. तुम्ही म्हटलं ते चित्र भयानक आहे पुढच्या काही वर्षांनंतर, याच्यावर लक्ष नाही दिलं तर. यावरून एक आठवलं, आता ज्या लिडिंग टेक्नॉलॉजीज येत आहेत, AI, मेटावर्स, तर त्यावरून आता इंग्लंडमध्ये जो एक प्रकार मध्ये एक बातमी आलेली. मेटावर्स म्हणजे, मी आपल्या प्रेक्षकांना ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, तर मेटावर्स म्हणजे एक आभासी पद्धतीचं चित्र किंवा जीवन रंगवलेलं असतं आणि त्यात तुम्ही तुमचा तो गॉगल किंवा त्या प्रकारचे ते इक्विपमेंट्स घालून तुम्ही ते एक्सपिरियन्स करू शकता. त्याला मेटावर्स, ती टेक्नॉलॉजी ते काम करते. तर इंग्लंडमध्ये एका मुलीवरती मेटावर्स मध्ये बलात्कार त्याच्यावरती गँगरेप झाला. सो ह्या नवीन टेक्नॉलॉजीलाही मुलं आता आत्मसात करतायत किंवा ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि अशा गोष्टी घडायला लागल्या. त्यातला पहिला गुन्हाही नोंदवला गेला आणि गुन्हाही नोंदवला गेला. सो हे भयानक आहे पुढे जाऊन. म्हणजे कारण जी मुलं आता 4, 5, 6, 8, 10, 12 वर्षांची ती अडल्ट होणार आहेत, ती पुढे जाऊन समाजाचा असा भाग होणार आहेत की ते समाज पुढे घेऊन जाणार आहेत. सो तीच पिढी आता या गर्दीत सापडली. एक्झॅक्टली. आता तू हा विषय काढलास, त्या मुलीचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यात तिने असं म्हटलं की मला शारीरिक तर काही हानी झालेली नाहीये, ऑब्व्हियसली, कारण इट वॉज ऑल व्हर्च्युअल. पण जो मानसिक आणि भावनिक ट्रॉमा मला त्या सगळ्यामध्ये झाला त्याचं मी काय करू. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सायबर स्पेसमध्ये कोणी तुम्हाला फिजिकली हर्ट करणार नाहीये. म्हणजे लहान मुलांना आपण गुड टच बॅड टच शिकवतो, पण सायबर स्पेसमध्ये देअर इज नो टच. कोणी येऊन तुला कुठेही अनावश्यक ठिकाणी स्पर्श करणार नाहीये. मग मुलांना गुड टच बॅड टचचा डिजिटल अर्थ आपण शिकवू शकतो का. कारण तिथे कोणी तुला स्पर्श करायला येणार नाहीये, पण तुला हॅरॅस करणार आहेत. तुला मानसिक आणि भावनिक पातळीवर तोच त्रास होऊ शकतो. मग हे मुलांना आपण कसं समजावून सांगणार. आपल्याकडे भारतामध्ये जी केस झाली 16 वर्षाच्या त्या मुलाची, ज्यांनी प्रचंड ट्रोलिंगमुळे आत्महत्या केली, मुलांना हे सांगितलं गेलं पाहिजे की तिथे खऱ्या जगात जसं आपण सांगतो की अनोळखी लोकांशी बोलायचं नाही बरं का, कोणीतरी येऊन चॉकलेट दिलं तर घ्यायचं नाही, कोणीतरी सांगितलं की आईनी मला तुला तिकडे सोडायला सांगितलंय तर गाडीत बसायचं नाही, हे जसं आपण सांगतो तसं व्हर्च्युअल स्पेसमध्ये पण अशी माणसं आहेत की जी तुम्हाला टार्गेट करणार आहेत, जी तुम्हाला त्रास देणार आहेत, जी तुम्हाला हॅरॅस करणार आहेत, ज्याला आपण सायबर बुलिंग म्हणतो. अशा लोकांपासून स्वतःला वाचवायचं कसं हे सांगायला तर पाहिजे मुलांना. मॅडम, मागापासून आपण जे बोलतोय ना, हे मुळात पालकांनाच शिक्षण गरजेचं आहे आता. एक्झॅक्टली. हे पालकांनाच माहित नाहीये. आताचे जे पालक आहेत 30 वर्ष 35 वर्ष 38 वर्षांची जे कपल्स आहेत त्यांना माहितच नाहीये की मी काय करू किंवा कसं सांगू. एक्झॅक्टली. त्यांना वाटतं नाही, मी माझ्या मुलीशी खूप उत्तम संवाद ठेवलाय, मी अगदी मित्रासारखं मैत्रिणीसारखं त्याच्याशी वागतो, त्याच्याशी वागते, पण त्याला माहित नाही त्या कपलला की आपल्याला ज्ञानच नाहीये काय करायचं. आणि मी तुला एक सांगू का गंमत, मित्रत्वाचा हा संवाद जो आहे हा कधी सुरू होतो ह्याला फार महत्व आहे. बहुतेक ठिकाणी मला असं लक्षात येतं की ते मूल जेव्हा थोडंसं प्री टीन मध्ये जातं ना तेव्हा तो सुरू होतो. तो जन्माला आल्या दिवसापासून सुरू व्हायला पाहिजे. तर ते मूल रिस्पॉन्ड करेल, तर ते मुलाला समजेल की आई बाबा काय सांगू बघतायत मला. तुमच्या सोयीने नाही प्रवास सुरू करायचा आहे. माझं मूल आता टीनेजमध्ये जाणार आहे म्हणजे आता मी सजग पालक व्हायला पाहिजे असं नसतं. किंवा मला हे पण खूप आवर्जून अनेकदा सांगावंसं वाटतं की पालक म्हणून मैत्री पाहिजेच मुलांबरोबर. म्हणजे तो कम्फर्ट की मुलांना हे वाटलंच पाहिजे की मी जगातली कुठलीही गोष्ट माझ्या आईवडिलांना जाऊन सांगू शकतो. ॲट द सेम टाइम पालक म्हणून आपला अनुभव जास्ती आहे आणि काही गोष्टीत मी तुला सांगतोय ते तू ऐकलं पाहिजेस, हे पण मुलांना कळलं पाहिजे. आपल्याकडे होतं काय माहितीये का, पालकत्व, मित्र, संवाद ह्या नात्यामध्ये म्हणजे पॉवर गेम खेळा तुम्ही असं माझं म्हणणं नाहीये, पण ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे आणि काही गोष्टींचा अंदाज तुम्ही बेटर करू शकता. की काही वेळेला त्याला हे कळलं पाहिजे की माझी आई हे सांगते किंवा माझा बाबा हे सांगतोय याचा अर्थ ह्याच्यात काहीतरी महत्वाचा एलिमेंट आहे, मी ते डिस्कार्ड करून नाही चालणार. आय शुड लिसन.
हे त्या मुलाला कळणं हे पण तितकंच गरजेचं असतं. नाहीतर काय होतं, पालक मित्र आहे या नादामध्ये ना पालक नाहीच म्हणत नाहीत कुठल्या गोष्टीला. फॅन्सी पण वाटतं ना. म्हणजे मी सगळं कूल डॅडनी नाही म्हणणं अपेक्षित आहे, कूल आईनी नाही म्हणणं अपेक्षित आहे. जिथे नाही म्हणायला पाहिजे, जिथे थांबवायला पाहिजे त्या मुलांना, तिथे थांबवणं गरजेचं आहे. उदाहरण देते मी, परवाच्या माझ्या लेखात सुद्धा मी ते म्हटलं होतं की हल्ली टीन आणि प्रीटीन्स मध्ये डेटिंगचं प्रमाण खूप आहे. म्हणजे ते खूप लवकर डेटिंग सुरू करतात आणि बऱ्यापैकी पालकांमध्ये त्याच्याविषयी बोलण्याचा मोकळेपणा असतो. म्हणजे मुलं घरी सांगतात किंवा आई वडील पण ओपन असतात, ओके असतात, तुझी गर्लफ्रेंड, तुझा बॉयफ्रेंड वगैरे या सगळ्या संदर्भात. हे छान आहे, पण हे ॲक्सेप्टन्स असताना आणि हे बोलत असताना कधी तुम्ही तुमच्या मुलामुलींशी कन्सेंट विषयी बोलता का? की मला माझ्या बॉयफ्रेंडनी काय केलेलं चालणार नाहीये, हे तुला ठरवता आलं पाहिजे. मुली, हे कधी तू तुझ्या मुलीला किंवा मुलाला, की तुझी गर्लफ्रेंड आहे दॅट डझंट मीन की तू ह्या गोष्टी करायच्या आहेस, किंवा करायच्या असतील तुम्हाला काही गोष्टी तर तुम्हाला एकमेकांचा कन्सेंट आहे का, हे शिकवणार आहोत का नाही आपण? जो डिजिटल स्पेसमध्ये अब्यूज होतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर टीनेजर्समध्ये, याचं कारण कन्सेंट ही इतकी बेसिक गोष्ट आहे ना, ती पण आपल्याकडे मुलांना माहिती नसते. कारण माझ्या मुलाचं ना, माझ्या मुलाची गर्लफ्रेंड आहे, खूप प्राऊडली घरात बोललं जातं, अरे पण मग तुम्ही कन्सेंट विषयी बोला, तुम्ही ह्याच्याविषयी बोला की तुमच्यात जर काही इश्यूज झाले तर हाऊ टू सॉल्व्ह दोज इश्यूज, हाऊ टू रिस्पेक्ट इच अदर. जे चॉईसेस जे आहेत ते रिस्पेक्ट तुम्ही कसे करायचे एकमेकांचे, कधी स्पेस तुम्ही एकमेकांना देणं अपेक्षित आहे, कधी नाही, हे सगळं. आणि हे सगळं असं समोर बसवून नाही होत रे, चल आता मी तुझा कन्सेंट वरती तास घेते, असं नाही होत. ते एक्झॅक्टली ते असं गप्पांमध्ये ऑर्गॅनिकली किंवा आई बाबा एकमेकांशी कसे वागतायत, बोलतात, ह्याच्यातनं आपोआप मुलांच्या पर्यंत अनेक गोष्टी पोहोचतात. म्हणजे मोकळेपणा हवा, पण त्या मोकळेपणाला एक आई वडील आहोत आपण, त्याचं एक काय म्हणू शिल्ड, ते पण हवं, ते पण गरजेचं आहे काही काळासाठी. म्हणजे टोकाची भूमिका कोणतीही चांगली नाही, फक्त पालक राहा किंवा फक्त असं तुम्हाला तो बॅलन्स करावाच लागेल. अदरवाईज मुलांचं काय होतं माहितीये का, मुलांना आणि पर्टिक्युलरली टीनेजर्सना, त्यांना असं वाटत असतं की आपल्या जगातलं सगळं कळतं. आणि हे ह्याच पिढीचं अशातलं भाग आहे. मी सुद्धा टीनेजर होते तेव्हा मला पण असं वाटायचं की मला सगळं जगातलं कळतं. हे त्या वयाचं मूल्य आहे. त्या वयामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपण भारी आहोत आणि आपल्याला जगातलं सगळं कळतं. पण वस्तुस्थिती तशी नसते. हे आपल्याला नंतर पुढे जसे आपण मोठे होतो तसं लक्षात येतं की असं नसतं, मी पण असंच होतो रे. एक्झॅक्टली. सो ते तसे नाही आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत नसणार आहेत, त्यांना ठेचकाळला होणारच आहे हे गृहीत धरून, तो जर ठेचकाळला तर त्याचा हात धरायला मी तिथे उपस्थित असले पाहिजे. मी आई किंवा बाप किंवा आजी किंवा आजोबा किंवा कोणी जो कोणी केअरटेकर असेल तो तिथे उपलब्ध तर पाहिजे की अरे तू ठेचकाळलास का, हरकत नाही, आय एम देअर, आपण बोलू याविषयी, मी धरते तुझा हात. आत्ता काय होतं, मुलांना फोन दिला जातो, मुलं सायबर स्पेसमध्ये आईबाप हातच धरत नाहीत, सोडून देतात मुलांना. आणि त्या अख्ख्या जगात जिथे कोणी कोणाला ओळखत नाही तिथे ती पोरं बिचारी एकटी फिरत असतात. ते आपण बोलताना आदेश काल आपल्याला सांगतो ते कार्य दुरावा झालाय, ते पालक आणि मुलांमध्ये ते मोबाईल समोर आले. एक्झॅक्टली. जो आयसोलेशन आहे, हे गॅजेट आहे ना, ते एक प्रकारचं आयसोलेशन आहे की नवरा बायको सुद्धा एकच सिरियलचे वेगळे एपिसोड बघत असतात शेजारी शेजारी बसून, आणि नोबडी इज इंटरेस्टेड की तू काय बघतोयस आणि मी काय बघतोय. हे पण मी समजते की ठीक आहे की मी पहिल्या एपिसोडवर आहे आणि तो 7व्या एपिसोडवर आहे, तर नाही काही आपण डिस्कशन करू शकत. पण मग आपण एकत्र काही नाही का करू शकत? मुलांचा प्रॉब्लेम काय होतो सांगते. मुलांना वडील मोबाईलवर दिसतात, आई मोबाईलवर दिसते, आजी मोबाईलवर दिसते, आजोबा मोबाईलवर दिसतो. त्यांना हे दिसतच नाही की घरातली माणसं मोबाईलच्या व्यतिरिक्त काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज करता आहेत. मुलांसाठी ना त्यांना दिसणं खूप गरजेचं आहे, त्यांना प्रवचन देऊन उपयोग नसतो. तो एक्सपिरियन्स त्यांना होणं, हे दिसलं पाहिजे की माझा बाबा मोबाईलवरती पण असतो, तो गेमिंग पण करतो आणि तो पुस्तक पण वाचतो. हे दिसलं पाहिजे की माझा बाबा ऑफिसमधनं आला की त्याला काहीतरी थोडा वेळ रिलॅक्स व्हायचं असतं म्हणून तो एक 15-20 मिनिटं व्हॉट्सअप बघतो आणि मग तो स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवतो. हे दिसू द्या ना.
त्याला हे दिसलं पाहिजे की माझी आई दिवसभर काम करते आणि मग नंतर ती स्वयंपाक करते, किंवा ती काहीतरी बागकाम करते, किंवा ती माझी खोली आवरते, किंवा ती स्वतःची खोली आवरते. ती फिजिकल स्पेसमध्ये, रिअल स्पेसमध्ये काही ना काहीतरी गोष्टी इतर मोबाईल बाजूला ठेवून करते किंवा करतोय हे दिसू तर द्या मुलांना. मुलं शाळेत असतात तेव्हा तुम्ही काय करता हे त्यांना माहिती नाही. मुलं क्लासेसवर असतात तेव्हा तुम्ही काय करता हे त्यांना माहिती नाही. मुलं जेव्हा तुमच्या बरोबर आहेत तेव्हा व्हिजिबल दिसू द्या मुलांना की मी मोबाईल बाजूला ठेवलाय आणि मी पुस्तक वाचतेय, किंवा मी मोबाईल ठेवलाय आणि मी एक सुंदर गाणं ऐकतेय. काहीही तुम्हाला जे आवडतं ते, पण ते दिसू तर द्या. मुलांना दिसतच नाही आता. आणि मग त्यामुळे काय होतं, सगळं कॅल्क्युलेशन हे मोबाईलशी जोडलं जातं की म्हणजे काही असलं ना की मोबाईल असतो. सगळ्याचं उत्तर मोबाईल. आपल्या पिढीला एक वेगळी जबाबदारी आली आहे खूपच टेक्नॉलॉजीमध्ये. म्हणजे पालक तुम्ही आहात, म्हणजे ज्या जबाबदाऱ्या आपल्या आई वडिलांनी उचलल्यात किंवा ज्या आपण बघत आलोय आपल्या आई वडिलांना, तसं नाहीये. त्याहून कदाचित अधिक किंवा वेगळ्या जबाबदाऱ्या, आणि त्याची मला वाटतं जाणीव, आणि जाणीव झाल्यानंतर त्याच्यावर काम करणं. आणि हे धोके फार काही दूर नाहीत. म्हणजे हे मॅच्युअर होईल यासाठी फार काळ लागणार नाही. आता तू बघ ना, आता तुझी मेटाची केस सांगितलीस, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी आणि हॉलोग्राम्स हे किती लांब राहिलेत सांग तुम्हाला सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात येण्याच्या. काहीच नाही, ते दारात उभे आहेत. फक्त ते अफोर्डेबल व्हायला हवेत की ते दाराचा उंबरा ओलांडून आत येणार. आणि याचा उपयोग अशा पद्धतींसाठी कसा करायचा हे सगळ्यांना माहिती. कारण ज्यावेळेस मेटा आला ना त्यावेळेस सगळ्यांचं असं होतं, मी तो चष्मा घालून पॉर्न बघणार पहिलं. एक्झॅक्टली. सगळ्यात पहिले तेच होणार. सगळ्यात पहिलं तेच बघितलं सगळ्यांनी. म्हणजे तसंच होणार ना. आणि ते इट्स क्वाईट ऑब्व्हियस. अशा वेळेला जर मला हे माहितीच नसेल की त्याचे माझ्यावर काय परिणाम होऊ शकतात, तर हे बघ, क्युरिओसिटी म्हणून तू ते करून बघणं ही गोष्ट वेगळी आहे, आणि त्याचं व्यसन किंवा त्याची डिपेंडन्सी तयार होणं ही टोटली वेगळी गोष्ट आहे. जवळ तू क्युरिओसिटी म्हणून, गंमत म्हणून, एक काहीतरी नवीन आलंय चल ट्राय मारू म्हणून तू ते गोष्ट करतो आहेस, तर मी म्हणते की ठीक आहे, ते वयाचं तुमच्या असतं. पण ज्या वेळेला तुझी डिपेंडन्सी त्याच्यावरती तयार होते आणि ते बघितलं नाही तर मला रिलॅक्स वाटत नाही, किंवा गेमिंग केलं नाही तर मला माझं टेन्शन गेलं असं वाटतच नाही, हे को रिलेशन जेव्हा सुरू होतं ना तेव्हा गडबड होते. आणि दुर्दैवानी आपल्याकडे गेमिंगचं प्रमाण हे लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सर्वत्र आहे. म्हणजे मला आज्या माहिती आहेत अशा की ज्या तू 255 वर आहेस का, मी आता 500 वर गेले वगैरे, असं कॅन्डी क्रश असे डिस्कशन चालू असतात. हे मुलं ऐकत नसतात का? हे मुलं ऐकत असतात. आजी 500 वर खेळते, मग मी 300 वर खेळलं तर चालतंच ना. हे लक्षात घ्या की मुलं काय रिसीव्ह करतील आणि त्याचा काय अर्थ काढतील हे आपल्या हातात नाही. काहीच आपल्या हातात नाही. मुलं कसाही त्यांच्या सोयीने अर्थ काढू शकतात. त्यामुळे आपल्याला आपण जे वागतो आहोत, आपण जे बोलतो आहोत, जे शब्द वापरतो आहोत, जी क्रिया करतो आहोत, त्याच्याविषयी खूप जागरूक असणं गरजेचं आहे. सुदैवाने म्हणजे मागच्या पिढ्यांचं पालकत्व सोपं होतं. हो, म्हणजे असं माझं हल्ली फ्रँक मत आहे की आपले आई वडील, आपले आजी आजोबा ह्यांचं त्या मानाने आयुष्य सोपं होतं. आपलं अवघड आहे. जवळपास दुप्पट झाले ते एफर्ट्स. म्हणजे एक व्हर्च्युअल जग आणि एक ऑफलाईन जग. आता व्हर्च्युअल जग ऍड झालंय नाही. आणि नुसतं तसं नाही ना, ब्लेंड होतं रे. म्हणजे कसं, उदाहरण देते की एखादं ऑनलाईन डेटिंग मुलं करतात. सगळे काय ऑफलाईन डेट हल्ली करत नाहीत, बरीच मुलं ऑनलाईन डेट करतात. आणि मग तिथे ती जी कोणी गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड किंवा जो कोणी पार्टनर असेल त्याच्याबरोबर भांडणं होतं. हे पण ऑनलाईन होतं. भांडण पण ऑनलाईन होतं. मग ते आयदर व्हिडिओ कॉलवरनं होतं, चॅटिंगवरनं होतं, किंवा व्हॉइस नोट्सवरनं होतं. पण त्याचा जो काही परिणाम असतो तो प्रत्यक्ष जगात असतो, तो व्हर्च्युअल नसतो. तो त्याच्या घरात परिणाम. एक्झॅक्टली. तो त्या मुलावर किंवा मुलीवर होतो ना. तो डिस्टर्ब होतो, उदास होतो, किंवा काय व्हॉट एव्हर, त्याचा अभ्यासातनं लक्ष निघून जातं, त्याची चिडचिड व्हायला लागते, तो रेस्टलेस होतो. जे काही त्या मुलाचं जे काही होणार असेल ते व्हर्च्युअल जगात नाही होत रे, ते ऍक्च्युअल जगात होतं. या सगळ्या गोष्टी थांबवू नाही शकत, पण याला क्युरेट करू शकतो. एक्झॅक्टली. आणि ते पालकांच्या हातात आहे. पुण्यात आता एक मागच्या आठवड्यात प्रकार घडला की एका शाळेतल्या काहीतरी 5वी-6वीच्या मुलांनी एका मुलाला खाली पाडून, तू लडकी है, तुझे 100 रुपये देतो, तू मेरे साथ ये कर, असं काहीतरी प्रकार घडला. त्याच्यावर अत्याचार झाला त्या मुलावर एका. तर
याला इंटरनेट आणि सायबर विश्व किती कारणीभूत आहे, किंवा हे सॉफ्ट पॉर्नचं जे एक्सपोजर आहे, पॉर्नचं एक्सपोजर आहे, त्याचे परिणाम हे आहेत का? आणि तुम्ही मगाशी हे म्हटलात की या टीन्समध्ये किंवा प्रीटीन्समध्ये हे परिणाम दिसायला लागलेत, भावना विश्वात त्यांचा जो गोंधळ उडालाय त्याचे परिणाम दिसायला लागले. तर काय ते नेमके परिणाम? हो, हे होऊ शकतं. म्हणजे परवाची केस मी ते पूर्ण वाचलं होतं आणि असं जे तुम्ही व्हर्च्युअल जगात बघता ते करून बघूयात ऍक्च्युअल जगामध्ये, हे अगदीच होऊ शकतं. तुम्ही म्हटलं ते ब्लेंड झालं, ते होणारच आहे. आणि ह्याच्या पुढच्या काळात जसं जसं टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट होईल आणि आपण जसं तू आता म्हणलास की ते व्हर्च्युअल रियालिटीची गॅजेट्स आल्यानंतर पहिलं लोकांनी जाऊन तिथे पॉर्न बघितलं, सो हे होणारच आहे. हे रोखण्यासाठीच मुलांशी बोलणं आणि त्यांच्याशी संवाद करणं गरजेचं आहे. की तू जे व्हर्च्युअल जगात बघतोयस, तू पॉर्न बघतोयस, त्याचा अर्थ असा नाही की तू ते इकडे ऍक्च्युअल करून बघायचं आहेस. म्हणजे तुला एक सांगते की पुस्तकं जेव्हा मी केलं पॉर्न खेळ, तेव्हा फक्त शहरी भागापुरतं मर्यादित न राहता बाकी पण भागामध्ये पॉर्नचं काय प्रमाण आहे बघण्याचा, असं सगळा अभ्यास करत होते. तेव्हा काही आदिवासी भागांमध्ये कार्यकर्ते काम करतात, त्यांच्याशी जाणीवपूर्वक बोलले मी, कारण मला समजून घ्यायचं होतं की जिथे ॲक्सेस लिमिटेड आहे किंवा दिवसातला काही एक वेळ तुम्हाला चांगलं इंटरनेट मिळतं किंवा काही स्पॉट्सवरती तुम्हाला चांगलं इंटरनेट मिळतं, तिथे काय परिस्थिती आहे. तर त्याच्यात एका कार्यकर्त्यांनी त्याचा स्वतःचा अनुभव मला सांगितला होता आणि त्याचं म्हणणं असं होतं की त्यांनी न्यूली वेड नवविवाहित जी कपल्स आहेत की ज्यांच्या लग्नाला 2-3 वर्ष 5 वर्ष एवढाच कालावधी झालाय, अशा जोडप्यांबरोबर तो काम करत होता आदिवासी भागातल्या. आणि त्याच्यातल्या 90% अधिक ज्या मुली होत्या न्यूली मॅरिड, त्या मुलींना फारकत हवी होती, घटस्फोट हवा होता. का? कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आमचे नवरे तिकडे ऑनलाईन जगात जाऊन काहीतरी बघून येतात आणि ते आम्हाला इकडे ऑफलाईन जगात प्रत्यक्ष आयुष्यात करायला भाग पाडतात. मुलं सोड, तरुण मुली हे सांगतात. सी, आपण जे बघतो ते करावंसं वाटणं आणि ते ह्याचं म्हणजे इथे गडबड काय होते सांगते मी तुला. सिनेमामध्ये नसतं का हे सगळं? हिरो 50 लोकांना मारतो, हिरोईनला कोणीतरी छेडछाड करतं किंवा हिरो हिरोईन्सचे हॉट सीन्स असतात, हे सगळं असतं. पण आपण जेव्हा सिनेमा बघतो ना, तेव्हा आपल्याला हे माहिती असतं की हे सगळं स्क्रिप्टेड आहे, कल्पना आहे. हे सगळं त्यांनी एक स्टोरी आहे, ती स्टोरी त्यांनी शूट केलेली आहे आणि ती स्टोरी ते दाखवतायत. हे काय खरं नाहीये, ते शिक्षण झालेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे. पॉर्न बघताना किंवा ऑनलाईन जगातलं काहीही दुसरं कंटेंट बघताना हा फिल्टर अजून आपल्या मेंदूत तयार झालेला नाही की हे खोटं आहे. कारण तिथे जी माणसं असतात ती माणसं सेलिब्रिटी नसतात. त्या माणसांना एक चेहरा नसतो, त्या माणसांना नाव नसतं, त्या माणसांना त्यांची एक काहीतरी कारकीर्द ज्याला आपण म्हणतो की अमुक एक जाहिरातीत दिसतोय, इकडे दिसतोय, तिकडे दिसतोय, ही भाषणं केली आहेत, ही कोट्स आहेत, असं वेगळं जग त्यांचं आपल्याला ऍक्सेस नाहीये त्याचा. ते सेलिब्रिटीज नसतात, ते तुमच्या आमच्यातले असं वाटतं. आणि मग ते अजून म्हणजे काय वाटतं की हे ते पण करू शकतात, तर मग मी पण करून बघतो. म्हणजे म्हणून म्हणलं की हे माहिती असणं की ते स्क्रिप्टेड आहे. जशी हिंदी सिनेमाची एखादी फिल्म बनवली जाते, त्याच्यासाठी स्क्रिप्ट लिहिलं जातं, ते फायटिंग कशी करायची, मारामारी, ह्याचं सुद्धा कोरिओग्राफ्ड असतं. तसंच ज्या स्क्रिप्टेड पॉर्न फिल्म्स असतात त्या ॲक्च्युली त्याचे लिहिलेलं असतं सगळं डिटेलमध्ये, कोणी काय करायचं आहे. पण हे माहिती तर असलं पाहिजे. जेव्हा हे माहिती असेल तेव्हा हे डोक्यात फिक्स होईल की आपण जे बघतोय ते खोटं आहे, काल्पनिक, हे खरं नाही, ही माणसं खरी नाहीयेत. आणखीन एक प्रॉब्लेम तिथे काय आहे की कृती खरी असते पॉर्नमध्ये. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर कृती खरी आहे, त्यामुळे ते फिल्टर आहे ना तो खूप अवघड जातो. आणि मग असं वाटायला लागतं की हे करून बघूया. आता मोठ्यांना जे वाटू शकतं तर लहान मुलांना वाटू शकत नाही का? माणसंच आहेत ती, आकाराने छोटी असतात, वयाने छोटी असतात, त्यांनाही वाटूच शकतं की जे बघतोय ते करून बघायला पाहिजे. काय हरकत आहे करून बघितलं तर? आता एखादा मुलगा जर असा असेल की जो कंटिन्युअसली काही वर्ष अब्युझिव्ह कंटेंट बघत असेल ऑनलाईन जगात, तर कधीतरी त्याला असं वाटणार ना की मी करून बघतो ना, काय होतं ते तर कळेल. सी, क्युरियोसिटी हा अत्यंत
चांगला घटक आहे माणसाचा, पण तो तितकाच डेंजरस आहे. जर ती क्युरिओसिटी योग्य पद्धतीने युटिलाइज झाली नाही तर ती कुठेही जाऊ शकते. म्हणजे त्या केसमध्ये जे झालं, काय गॅरंटी आहे की ते बघून काहीतरी कुठेतरी बघून त्याचं एक प्रतिबिंब रिअल लाईफमध्ये उतरवण्याचा प्रयत्न झाला नाही. अगदीच असू शकतं हे. आणि मला ना, म्हणजे मी ह्या संदर्भात जे लिहिलं होतं त्याच्यात पण मी हे नोंदवलं होतं की मला काळजी फक्त विक्टिमची नाहीये. आपण हे लक्षात घेऊया, सगळीच मुलं आहेत, सगळी एका वयाची मुलं आहेत. सो विक्टिम जेवढा त्याच्यामध्ये त्याची काळजी जेवढी करायला पाहिजे किंवा त्याला जेवढं तुम्ही प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे सर्वार्थाने, तितकंच जी मुलं बुली करतात त्यांना त्यांच्या सेन्सेसमध्ये आणणं तेही तितकंच गरजेचं आहे. त्यांना तुम्ही गुन्हेगाराचं लेबल जर ठोकलं तर ते रिव्हर्स नाही रे येणार, बाहेर कशी येणार? त्यांना हे कळणार कधी की तुम्ही वागलात ते चूक आहे आणि तुम्ही अशा अशा पद्धतीने स्वतःला करेक्ट केलं पाहिजे. ही प्रोसेसच नाही होणार जर तुम्ही त्यांना गुन्हेगाराचं लेबल लावलं तर. सो काळजी फक्त विक्टिमची नको करूयात, काळजी विक्टिम बरोबर ती मुलं जी बुली करतात, कारण ती पण त्यांच्याच वयाची आहेत, त्यांची पण तितकीच काळजी करणं गरजेचं आहे की त्यांना हे समजलं पाहिजे की हे आपण नाही केलं पाहिजे, हे चूक आहे. आणि दुर्दैवाने ह्याच्या व्यवस्था आपल्याकडे नाहीत. व्यवस्था नाही आणि तशा प्रकारचं शिक्षण नाही, तशा प्रकारचे कायदे मुळात आपल्यालाच माहित नाही आहेत की नाही तेही माहिती नाही. हे झालं सॉफ्ट पॉर्न किंवा पॉर्न बद्दलचं. पण यासोबतच इतर दुष्परिणाम, मग ते मानसिक, शारीरिक, म्हणजे अगदी हेल्थ इश्यूज यायला लागलेत. डोळे लवकर खराब व्हायला लागले, गोष्टी लवकर, किंवा आता मध्ये तर आमच्याच एका मित्राबरोबर किस्सा झाला, तो स्क्रोल, म्हणजे त्याच्या अंगठ्याला काहीतरी इथलं हाड वाढलं, काहीतरी इश्यू झालेला, इतका आहारीत गेलोय आपण ते स्क्रीनच्या. आणि लहान मुलांचे तेच आहे, हेही परत वेगळे सगळे इश्यूज आहेत. आता पोस्ट कोरोना एक मोठा मुलांमध्ये प्रॉब्लेम दिसतो, तो म्हणजे त्यांना कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. म्हणजे मी टीनेजर्सच्या वर्कशॉपमध्ये हा प्रश्न नेहमी विचारते की किती मुलं आहेत ज्यांना असं वाटतं की अभ्यास तर करायचा आहे, वर्गात बसलोय, शिक्षक काय शिकवतात त्याच्याकडे लक्ष देण्याची इच्छा आहे, पण लक्ष लागत नाहीये. तुम्हाला सांगते 90% मुलं हात वर करतात. म्हणजे असं आहे का की त्यांना अभ्यास करायचा नाहीये, त्यांना लक्ष द्यायचं नाहीये, त्यांना टवाळक्या करायच्या? तसं नाहीये. मुलांना अभ्यास करायचा असतो, मुलांना लक्ष द्यायचं असतं, मुलांना हे समजून घ्यायचं असतं की टीचर काय बोलते, शिक्षक काय सांगतायत, पण त्यांना कॉन्सन्ट्रेटच करता येत नाही. ते लहान मुलांचं काय, आमच्या वयात, आपल्या वयात, सगळ्यांच्या वयात. कारण जेव्हा तुम्ही मोबाईल बघत असता तेव्हा तुम्हाला सतत हॉपिंगची सवय लागते. सो रील बघ ना, तू आत्ता जे मगाशी म्हणलास की इमोशन्सचे एवढे अपडाऊन्स, एकदा हसतीये, एकदा रडतीये, एकदा कोणीतरी कुत्र्याच्या मागे धावतंय, एकदा कोणीतरी स्वयंपाक बनवतंय, कशाशी काही कोरिलेशन आहे का? रॅन्डम विषय धाड 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 तुमच्या समोर येत असतात, तुम्ही ते बघत असता, तुम्ही एका विषयावरनं दुसऱ्या विषयावर तुमचा मेंदू सतत इकडनं तिकडे, तिकडनं तिकडे, तिकडनं तिकडे, त्यासाठी तयारच झालेला नाही मेंदू इतक्या शॉर्ट स्पॅन मध्ये. सो मला शांत चित्ताने एखादी गोष्ट करायची आहे, म्हणजे साधं उदाहरण देते, थिएटरमध्ये आपण सिनेमा बघायला जातो, तिथे छान मस्त एवढ्या मोठ्या पडद्यावरती सिनेमा चालू आहे, सुंदर गोष्ट चालू आहे, तरी पण लोक मोबाईल मध्ये बघत असतात. बघ, तू ऑब्झर्व कर, किती लोक मध्येच एकदम असे पॉपअप होतात स्क्रीन्स. अरे 3 तास तू सिनेमा बघायला आलास ना, मजा घे ना त्या सिनेमाची. त्याच्यात सुद्धा ते मोबाईल वरती काही आलंय का? कशासाठी काही जगबुडी होत नाही. मोबाईल तुम्ही बघितला नाही 3 तास. हे म्हणजे हा ऍडिक्शनचाच प्रकार आहे. आपल्याला सारखं वाटत होतं की आपण मोबाईल चेक करावा किंवा आपण काहीतरी धोक्यात असू, कोणीतरी आपलं महत्वाचं जवळचं धोक्यात असू. ते गॅजेट ना, आणि पर्टिक्युलरली सोशल मीडिया यांची गरज आहे. ते त्याचं मॉडेल जर तू बघितलंस, त्याचं जर डिझाईन आहे, ते डिझाईन जर तू बघितलंस तर ते डिझाईनच असं बनवलेलं आहे की तुम्ही परत परत तिथे येणं अपेक्षित आहे. तू जर परत परत तिथे गेला नाही तर त्याचं दुकान बंद पडेल. त्याचं दुकान का चालतंय? कारण तू हे जे म्हणलास ना की सारखं सारखं मी गेलो नाही तर मी कुठेतरी फोमो ज्याला आपण म्हणतो, हे वाटणं तुला, ही त्याचं दुकान चालण्याची गरज आहे. ही ट्रिक त्यांनी क्रॅक केलेली आहे. तुला जर उद्या वाटणं बंद झालं तर त्याचं दुकान बंद होईल. पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की मी त्याचं दुकान चालवण्यासाठी जन्माला आलीये का? नाही, मी माझं दुकान चालवायला जन्माला आलीये. आणि तसं असेल तर मग त्याचं दुकान चालण्याची जबाबदारी माझ्यावर नाहीये.
सो मी ते रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे. जर मी 3 तास सिनेमा बघते तर मी रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे. मी उद्या एक उत्तम गाण्याचा कार्यक्रम ऐकायला गेले तर मी रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे, स्वतःला थांबवलं पाहिजे. काही फरक नाही पडत, काही फरक पडत नसतो. आणि मी तुला सांगू, प्रत्येकाने आपल्या आयुष्यात हे डोकवून बघावं, अशी जीवघेणी इमर्जन्सी किती वेळा येते? लाईफ टाईम मध्ये एखादा येते. अख्ख्या आयुष्यात एखाद वेळेला अशी इमर्जन्सी येते की जिथे जीवन मरणाचा प्रश्न असतो. इतर वेळी ज्या माणसांना तुझ्यापर्यंत पोहोचायचं आहे, तू फोनचा मेसेज बघितला नाहीस तरी ते तुझ्यापर्यंत पोहोचू शकतात. प्रकारे पोहोचता येतात. ज्यांना असं वाटतं की मला आत्ता ह्याला भेटून हे सांगणं आवश्यक आहे, नाही सांगितलं तर प्रॉब्लेम होईल, ते कसेही तुम्हाला शोधतात. त्याच्यासाठी तुझ्याकडे व्हॉट्सअप असण्याची गरज नाही. पूर्वी नव्हते का शोधत आपल्याला व्हॉट्सअपच्या आधी? सो तू 1 तास व्हॉट्सअप नाही बघितलास तर इतकं काहीही बिघडत नाही. आता मी ह्याला ऍडिशनल अजून एक सांगते. पालक, ऑफिसमध्ये काम करणारी पर्टिक्युलर लोक हे सगळे मला सांगतात, नाही पण आमचे सगळे मेसेजेस ह्याच्यावर असतात, मग आम्ही ते कसं करणार? मग ते रात्री उशिरा 12 वाजेस्तोवर मेसेज चालू असतात. मला असं वाटतं की प्रत्येकाने ना थोडासा डिजिटल एटिकेट्सचा विचार केला पाहिजे आणि ते मुलांना शिकवलं पाहिजे. आपल्याला चालतं का कोणी बेरात्री फोन केलेला आपल्याला? नाही, आपण उचलत नाही. आपल्याला चालतं का कोणीही कसाही वागलं आपल्याशी तर? नाही. आपण एक एटिकेट्स घेऊन रिअल लाईफमध्ये वागतो की नाही? काहीतरी आपल्याला एक एटिकेट्स असतात, मॅनर्स असतात. कोणी आपल्याला त्याचं काही बुकलेट दिलेलं नाहीये, पण आपण ते लहानपणापासून शिकलेलो आहोत की अनोळखी लोकांशी बोलताना आपण एका विशिष्ट पद्धतीने बोलतो, तेच मित्राशी बोलताना आपण वेगळ्या पद्धतीने बोलतो. हे कोणी शिकवत नाही आपल्याला, आपण हे आपोआप जगण्यात शिकतो. तसेच व्हर्च्युअल जगाचे पण एटिकेट्स असायला नकोत का? की कितीही ऑफिस असलं तरी मला माझं वैयक्तिक आयुष्य आहे. मी ऑफिससाठी जन्माला आलेली नाहीये. याचा अर्थ एका लिमिट नंतर मी ऑफिस नाही बघणार मेसेजेस. जे काय असेल ते उद्या सकाळी. दिस इज माय पर्सनल स्पेस, दिस इज माय ऑफिस स्पेस, दिस इज माय व्हर्च्युअल स्पेस. हे आपल्याला कॅटेगराईज करता आलं पाहिजे. नाही तर मग काय, रात्री 2 वाजता मेसेज येतो म्हणून मी काय 2 वाजेस्तोवर त्या फोन समोर असं बसून राहायचं का की 2 वाजता फोन मेसेज येईल? हे नॉन एंडिंग आहे. वेडे होऊन जाऊ आपण अशा गतीने. त्यामुळे हे एटिकेट्स आपल्याला लावता आले पाहिजेत. जसे आपण हल्ली असतं ना ईमेल एटिकेट्स, तसे व्हर्च्युअल जगातले एटिकेट्स आहेत. ते समजून घ्या, ते इम्प्लिमेंट करा, आयुष्य सोपं होतं. माझा फोन रात्री 10 नंतर बंद होतो आणि तेच पर्क्युलेट होणार आपल्या पॅरेंटिंग मध्ये. एक्झॅक्टली. मुलांना कळतं आपोआप की बाबा घेत नाही रात्रीचे फोन. याचा अर्थ काय होतो? मुलाला हे कळतं की आपण पण रिस्ट्रिक्ट करायचं आहे, करता येतं, चालतं, कोणी काय म्हणत नाही आपल्याला. नाही तर मग रात्री 2 पर्यंत मुलं आपले गप्पा मारत बसलेले असतात. का वाटतं त्यांना असं? मी जर माझ्या मित्राला रिप्लाय नाही दिला तर त्याला वाईट वाटेल, त्याला सीनवर सोडलं तर त्याला वाईट वाटेल. हा एक कन्सेंटचाच प्रकार आहे. एक्झॅक्टली. हे दिसू द्या ना, हे तुमच्याच वर्तनातनं दिसणार आहे की माझी आई फोन उचलत नाही रात्री 11 नंतर आलेला, मग मी उचलला नाही तरी चालतं, इट्स नॉर्मल. हे दिसू द्या. मला अजून एक काय वाटतं ना, म्हणजे ऑब्झर्वेशन, की बरेच फॅक्टर आहेत आजकालच्या कपल्सला पॅरेंटिंग करताना. बरेच फॅक्टर वाढलेत पूर्वीच्या पिढीपेक्षा. त्यात अजून एक असा फॅक्टर वाढलाय की वर्किंग पॉप्युलेशन वाढली. महिलांचं काम करण्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा खूप वाढलं. त्यामुळे घरातली ती जी जबाबदारी, म्हणजे पुरुष सत्ताक पद्धती आणि हे सगळं थोडं बाजूला ठेवलं. आता तरी खांद्याला खांदा लावून महिला काम करतात किंवा त्याहून जास्त काम करतात. त्यामुळे घरात मुलाकडे लक्ष द्यायला एकतर मग आजी आजोबा असतात किंवा आजी आजोबा नसतील तर मग ते बाकी सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्यात, म्हणजे पाळणा घर आणि इतर सगळ्या सुविधा. तर फास्ट पेस जीवन, म्हणजे मी आयटीत काम करतो, मी आयटीत काम करते आणि मग मी माझी स्वतःची कंपनी आणि मी हे, यामुळे ही लक्ष देणं होत नाही. त्यामुळे हा एक वेगळा फॅक्टर वाढलाय की टेक्नॉलॉजीचं तर बर्डन आलंच आहे की याच्यापासून मी कसं दूर ठेवू. म्हणजे मुळात तोच मुद्दा आहे की दूर नाही ठेवायचं, तुम्हाला समजावून सांगायचंय. आणि प्लस माझं जीवन पण असं झालं की मला ते कोपअपच करता येत नाही, माझं लाईफ आणि पॅरेंटिंग. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणलं ना सुरुवातीला की त्या बाळाला तुम्ही का जन्म दिला, एक्झॅक्टली, तिथूनच सुरुवात करायला लागणार आहे. पुन्हा एकत्र कुटुंब पद्धतीचा आहे त्याला. आणि मला एवढे सगळं विचार केल्यानंतर असं होतं की हो, म्हणजे याचा विचार करून तुम्ही पडा. हो, इथून पुढे विचार करावाच लागेल. आणि दुसरं मला असंही वाटतं की पुरुषांची जबाबदारी वाढणार आहे आणि त्यांनी ती घ्यायला पाहिजे. कारण
पेरेंटिंग हे म्हणजे आता आपल्याकडे ऑब्व्हियसली खूप बदल झालेले आहेत आणि हळूहळू ती जबाबदारी पुरुष घ्यायलाही लागलेले आहेत. पण अजून जर तू मास स्केलवरती बघितलंस, मोठ्या स्तरावरती, तर तितकं दिसत नाही. आणि अजूनही मुलाचे संस्कार ही आईची जबाबदारी असते, तिच्याकडे बोट केलं जातं. असं नसतं. मूल काय फक्त आईकडे बघून वाढत नाही. मूल आईकडे बघून वाढतं, वडिलांकडे बघून वाढतं, आजी आजोबांकडे बघून वाढतं, प्रत्येक घटक शेजारच्या पाजारच्यांकडे बघूनही वाढत असतं ते, नॉट ओनली घरातले. त्यामुळे एक्झॅक्टली. त्यामुळे मूल वाढवण्यामध्ये जितका बाबाचा सहभाग वाढेल ना, तितकं आईवरचं प्रेशर कमी होईल. आणि मग ते संतुलन करणं आणि मग तो बॅलन्स साधत साधत पुढे जाणं हे सोपं होईल. जर तुम्ही एकाच म्हणजे मी फक्त बाई असं नाही, कुठल्याही एका घटकावरती तुम्ही जर सगळी जबाबदारी टाकणार असाल, म्हणजे ते घर चालवण्याची, स्वयंपाक करण्याची, आले जाले बघण्याची, पाहुणे रावळे बघण्याची, मूल वाढवण्याची, तर तो एक घटक जो आहे ना, तो एक्झॉस्ट होणार. आणि मग तो मार्ग शोधणार इझी पॅरेंटिंगचे, विच इज व्हेरी ऑब्व्हियस. कारण शेवटी असं आहे, माणसाच्या स्वतःच्या मर्यादा असतात. एका लिमिट नंतर कोणी सुपर ह्युमन नाही, होऊ शकत नाही. त्यामुळे जितकं दोन्ही घटक जितकी आपापली जबाबदारी इझिली घेतील आणि डिस्ट्रीब्यूट करतील ना, तेवढं जर तुम्हाला मूल हवं असेल आणि तुम्ही जन्माला घालणार असाल तर ते मुलासाठी सोपं जाईल. कारण अल्टिमेटली मुलासाठी सोपं झालं पाहिजे. त्यांनी मोठं होऊन काय डोक्याला वात होतं माझं बालपण असं म्हणता कामा नये ना. त्याच्यासाठी तो प्रवास सोपा तेव्हाच होईल जेव्हा हे दोन्ही घटक इक्वल शेअर करतील, डिस्ट्रीब्यूट करतील, तर ते सोपं जाईल. अदरवाईज इट विल बी रिअली डिफिकल्ट. ते जाता बऱ्याच कपल्सला असं होतं की मला हे करायचंय, मला ते नाही, त्याच्याकडे तेवढी स्क्रीन टाइम मला त्याचा नाही होऊ द्यायचा आहे, मला त्याला हे नाही हाती लागू द्यायचंय, मला हे स्टॉप करायचंय, मला हे करायचंय, ते करायचंय, पण माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे बरीच कारण आहेत त्याला. सो मला वाटतं तुम्ही आता जे बोललात ते अगदी ऍप्ट आहे की तुम्ही एकत्र बसून मला कसं वाढवायचंय माझ्या मुलाला, मुलीला, किंवा जन्माला घालायचंच की नाही. नाही, आता मी जे यांच्याबद्दल बोलतोय की ज्यांनी ऑलरेडी चॉईस केलेला आहे, चॉईस केलं आणि त्यांना वाटतं की मला हे नकोय मुलासाठी, मुलीसाठी माझ्या, तर त्यांनी मुळात दोघांनी एकत्र बसून. आणि मी तुला एक सांगू का, वेळ नाही इज अ मिथ. इट्स ऑल अबाउट प्रायोरिटीज. हाऊ तुम्ही कॅटेगराइजच आता करत नाहीत ना आपण. वेळ नाही, अरे खूप चिकार वेळ असतो माणसाकडे. हे वेळ नाही ना, इतका बेमालून टॅग आहे ना, कशालाही लावा, वेळ नाही रे, सोपं असतं. खूप वेळ असतो आपल्याकडे. आपण आपली प्रायोरिटी आपल्याला डिफाईन नाही करता येत. ती जेव्हा तुम्हाला करता येते ना, तेव्हा तुमच्याकडे इतका वेळ असतो ना की तो कमी पडेल. किंवा हे वेळ नसतो हे समज याच्यामुळे होते की आपला मोबाईल मध्ये किती वेळ जातो हे आपल्याला कळत नाही. खूप जातो, तासून तास जातात, कळत नाही. पुन्हा तिथेच सगळं तिथेच येतं. आणि मुलांचाही खूप जातो, म्हणजे फक्त मोठ्यांचा जातो असं नाही, मुलांचाही खूप वेळ जातो फोनमध्ये. आणि त्यांना असं वाटत असतं की ते अभ्यास करतायत किंवा काहीतरी सर्च करतायत, पण ऍक्च्युअली ते रील्स बघत असतात. म्हणजे ही फॅक्ट आहे. मुलांसाठी हे एक एक्सक्यूज झालं की माझा अभ्यास मोबाईलवर असतो, आणि पालकांसाठी हे एक्सक्यूज आहे की माझं काम मोबाईलवर असतं. एक्झॅक्टली. आणि मी खूप दमलीये, मला आता मोबाईल बघू दे. दमली असतं व्यायाम कर, दमली असतं झोप काढ, दमली असतं रिलॅक्स हो, दमलीस तर आंघोळीला जा, छानसा एक गरम पाण्याने आंघोळ कर, दमलीस तर शांत बस आणि योगा कर, प्राणायाम कर, मेडिटेशन कर. नाही तर काही नाही, नुसती बस शांत चित्ताने, काही करू नकोस. दमले म्हणून मोबाईल बघ, हा कुठलं इक्वेशन आहे? म्हणजे मला मुळात मोबाईल बघायचा असतो, मी म्हणते की मी दमले, आता मला रिलॅक्स व्हायचंय. आणखी हे ऍडिक्शन जे आहे मोबाईलचं, त्याच्या आणखी काय लक्षणं आहेत की आता समजा माझ्या मुलाला हे ऍडिक्शन पर्यंत पोहोचलं, ऍडिक्शन झालं, याचं हे कधी समजायचं? हे बघ, जेव्हा मुलं सतत फोन मागायला सुरुवात करतात, फोन अजिबात बाजूला ठेवण्याविषयी ते सेन्सिटिव्ह होतात. म्हणजे समजा तू असं मुलाला म्हणलास की आता बाजूला ठेव, की तो लगेच हायपर होतो, किंवा चिडचिड करायला सुरुवात करतात, किंवा रेस्टलेस होतात, किंवा फोकस त्यांचा ऍब्सोल्युटली निघून जातो. म्हणजे त्यांना अभ्यास करताना फोकस येत नाही. परीक्षेत जसे तुम्हाला रिझल्ट दिसतात की कालपर्यंत जो मुलगा उत्तम करत होता तो एकदम डिटॉरिएट व्हायला सुरुवात होते परीक्षेमध्ये. हे सगळी लक्षणं आहेत की त्याचा जो डिपेंडन्सी आहे त्याची मोबाईलवरची, ती हळूहळू वाढत चाललेली आहे. किंवा प्रत्येक गोष्ट मोबाईलमध्ये शोधायची जेव्हा सुरुवात होते की सगळ्या जगाची उत्तरं मोबाईलमध्ये आहेत असं जेव्हा वाटायला लागतं, आणि
ते गॅजेट म्हणजे तुमच्या जगण्याचा भाग होतं. म्हणजे मुलांच्या बाबतीत काय होतं की मोबाईल काढून घ्यायचा म्हटला की मुलं चिडतात, रागावतात, मारामाऱ्या करतात. नाही आता तर ही प्रकरणं पण वाढली, गेम खेळू नाही दिला, मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करतात लहान लहान मुलं. आता इथे मी एक ऍड करू इच्छिते की आपल्याकडे मुलांच्या डिप्रेशन बद्दल अजिबात अवेअरनेस नाहीये. म्हणजे दरवेळेला मोबाईल काढून घेतला म्हणून आत्महत्या, तर आपण रिलेशन असं लावतो की मोबाईल काढल्यामुळे आत्महत्या झाली. तात्कालिक कारण असतं. हा, पण ते सरफेस वरचं कारण असू शकतं. अशा केसेसमध्ये बाकी पण अनेक कारणं असू शकतात की ज्यांनी ते ट्रिगर झालं. सो आपल्याकडे मुलांचं जे डिप्रेशन आहे ते ऍब्सोल्युटली ऍड्रेस होत नाही आणि त्याच्यामध्ये मोबाईल खूप भर घालतोय. कारण तिथे तुम्हाला बॉडी शेमिंग होतं इंस्टाग्रामवरती, बुलिंग होतं खूप, लोक तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने हरास करत असतात आणि ह्या सगळ्याशी डील कसं करायचं, हे हँडल कसं करायचं हे त्या वेळात समजू शकत नाही. त्याच्यानी एक उदासीनता मुलांमध्ये तयार होते जी पुढे जाऊन कदाचित डिप्रेशनकडे जाऊ शकते. असे खूप एलिमेंट्स असतात. त्यामुळे आपलं मूल चिडचिड करतंय मोबाईल काढून घेतल्यावर किंवा मोबाईल बाजूला ठेव म्हटल्यानंतर, आपलं मूल रेस्टलेस झालं असेल, आपलं मूल जर त्याच्यावरनं भांडायला उठत असेल, कारण मुलं खूप ॲग्रेसिव्ह होतात, असं काहीही घडत असेल तर याचा अर्थ ते डिपेंडन्सीकडे चाललंय. आणि मग तिथे इंटरव्हेन करणं, तिथे तुम्ही त्या मुलाशी बोलणं, त्या मुलाच्या बरोबर रिअल टाइम किती तुम्हाला वाढवता येईल ते बघणं, त्याला मी मगाशी म्हटलं तसं व्हिज्युअली दिसणं गरजेचं आहे गोष्टी. म्हणजे खूप पालक म्हणतात की आम्हाला मुलांना काहीतरी वेगळे एक्सपिरियन्सेस द्यायचे आहेत आणि त्यांचं अनुभव विश्व वाढवायचं आहे, पण त्याच्यासाठी टाइम इन्व्हेस्ट करावा लागतो. नुसतं वाटून आणि त्याला कुठल्या तरी कॅम्पला घालून ते अनुभव विश्व वाढणार नाहीये. हल्ली तो एक खूप कॉन्सेप्ट झालाय की अनुभव विश्व वाढवायचं म्हणजे काय, मुलाला उचलायचं आणि कुठल्या तरी कॅम्पला नेऊन घालायचं. जे अनुभव विश्व माझी आई माझ्याबरोबर किंवा माझा बाबा माझ्याबरोबर असताना वाढतं ते कॅम्पमध्ये नाही वाढू शकत. किंवा मला कितीतरी पेरेंट्स माहिती आहेत असे की जे मुलाला झोपवत असतात आणि ते मूल झोपत असताना असं थोपटत आणि इकडं मोबाईल बघत असतात. आता ते मूल काय अर्थ काढेल सांगा याचा. सो छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप लॉंग टर्म मध्ये इफेक्ट करतात, किंवा चांगलं तुम्ही केलं तर त्याचे परिणाम पण तुम्हाला चांगले बघायला मिळू शकतात. दोन्ही आहे. काय चॉईस करायचा, मी परत तिथेच येते की शेवटी तो विजडम आहे, ज्याला आम्ही डिजिटल विजडम म्हणतो, की तो डिजिटल विवेकच आहे जो तुम्हाला ह्याच्यातनं पार करू शकतो. तुम्हाला जर त्या मुलाला वेळ देता येणार नसेल, तुम्हाला जर त्याचं पेरेंटिंग करण्यासाठी योग्य अर्थाने जे काही व्हॅल्यू ॲडिशन्स त्याला द्यायचे आहेत त्या करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल, तर यू थिंक बिफोर की मला खरोखर मूल जन्माला घालायचं आहे का. कारण एक जीव जन्माला घालून त्याचं आयुष्य मिझरेबल करण्याचा अधिकार कोणाला नाही, कोणालाच नाही. आणि दुर्दैवाने तू मगाशी म्हणलास, आपण बोलत होतो तेव्हा, की शहरीकरण आहे, शहरीकरणाचे वेगवेगळे इश्यूज आहेत, हे सगळं असणारच आहे आपल्या बरोबर. हे आपण डिलीट करून आयुष्य जगू शकत नाही. तुम्ही हे मुद्दे गृहीत धरायला पाहिजेत की आपण एका विशिष्ट प्रकारच्या कम्युनिटीमध्ये आता राहतो, आपण एका विशिष्ट प्रकारच्या स्ट्रक्चरच्या शहरांमध्ये राहतो की जिथे ग्राउंड्स नाही आहेत, जिथे तुम्ही 17व्या फ्लोअरवर राहत असाल तर तुम्ही मुलाला खाली खेळायला सोडून दिलं आणि मी 17व्या मजल्यावर आहे, हे सायकोलॉजिकली तुम्ही नाही कम्फर्टेबल असू शकत. ह्या कंडिशन्स असणार आहेत. लेट्स ऍक्सेप्ट. टेक्नॉलॉजी असणार आहे, मोबाईल असणार आहे, व्हर्च्युअल रियालिटी असणार आहे, ऑगमेंटेड रियालिटी असणार आहे. हे ऍक्सेप्ट करा. त्याच्याशी डील करता येतंय का ह्याचा विचार करा शांत चित्ताने. त्याच्यासाठी आपण किती वेळ देऊ शकणार आहोत त्याचा विचार करा आणि देन डिसाईड की मला मूल हवंय का नाही. कारण न काय होतं माहितीये का, नाही तर ती मुलं इतकी बिथरलेली असतात बिचारी, त्यांना कळत नसतं की मी काय करतोय ते चूक आहे का, बरोबर आहे का, माझे आई वडील काय म्हणतायत, मला काय अपेक्षित आहे. भयंकर कोलाहल असतो. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करणं फार गरजेचं आहे असं मला हल्ली खूप वाटतं. की समजा हे लक्षात आलं की माझं मूल किंवा माझी मुलगी आता ॲडिक्टेड झाली मोबाईलला किंवा टेक्नॉलॉजीला, त्याच्यावर काही उपचार उपलब्ध आहेत का आणि ते उपचार कसे मिळवायचे? हो, उपचार उपलब्ध असतात. मुळामध्ये काउन्सिलिंग हा खूप चांगला आणि परिणामकारक त्याच्यातला मार्ग आहे की जिथे
समजा ॲडिक्शन आहे, ॲडिक्शन सुद्धा खूप पुढचा टप्पा आहे, डिपेंडन्सी म्हणूया आपण. कारण मुलांच्या मध्ये मोबाईल डिपेंडन्सीचाच प्रश्न सर्वाधिक असतो. सो तिथे काउन्सिलिंगचा खूप उपयोग होऊ शकतो. काउन्सिलिंग म्हणजे कोणीही सायकोलॉजिस्ट जे असतात त्यांच्याकडे तुम्ही काउन्सिलिंगसाठी जाऊ शकता. दुसरं म्हणजे पूर्ण कुटुंबाचा स्क्रीन टाईम मॅनेज कसा करायचा, म्हणजे ज्याला आम्ही स्क्रीन टाईम मॅनेजमेंट म्हणतो. हे स्किल आहे. जसं टाइम मॅनेजमेंट हे कौशल्य तुम्ही शिकता, ते तुम्हाला जाणीवपूर्वक शिकता येऊ शकतं आणि इम्प्लिमेंट करता येऊ शकतं. तसं स्क्रीन टाईम मॅनेजमेंट हे एक स्किल आहे, हे कौशल्य आहे जे शिकता येऊ शकतं. आणि तुम्हाला ते शिकायचं असेल तर सायबर मैत्र ही जी आमची संस्था आहे, आमच्या संस्थेत आम्ही हे ट्रेनिंग घेतो की रेग्युलर तुमचा आधीचा स्क्रीन टाईम किती होता, तो नेमका तुमचा वेळ कशात जातो आहे, मोबाईलमध्ये किती वेळ जातो आहे, त्याची मॅनेजमेंट कशी करायची, ते सायकोलॉजिकली त्याच्या सगळ्याचा विचार कसा करायचा. कारण याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स हा खूप मोठा भाग आहे. सो ती प्रोसेस कशी करायची हे सगळं आम्ही शिकवतो. हे प्रशिक्षणाचा भाग आहे. सो तुम्ही आम्हालाही संपर्क करू शकता जर अशा पद्धतीचं ट्रेनिंग तुम्हाला अपेक्षित असेल तर. आणि जर खूप गंभीर स्वरूपाचं ॲडिक्शन असेल की जिथे मूल आईवडिलांवर हात उगारत आहे किंवा सेल्फ हार्म करून घेत आहे किंवा रात्रभरच गेमिंग करत बसलेलं आहे, म्हणजे झोपतच नाहीये, असं जर काही सिव्हिअर असेल तर मग तुम्ही सायकियाट्रिस्टकडे पण जाऊ शकता. कारण तिथे कदाचित मी मगाशी बोलताना म्हणलं तसं की काही वेगळे मानसिक प्रश्न पण असू शकतात जे योग्य पद्धतीने ॲड्रेस तिथे होऊ शकतील. डॉक्टरांची हेल्प घेणं आवश्यक आहे. सो असे 2-3 पर्याय असतात की जिथे तुम्ही जाऊन मदत घेऊ शकता, मदत मागू शकता. आणि माझं असं अगदी आग्रहाचं सांगणं आहे की ज्यांना कोणाला असं काही अडचण वाटत असेल ना, त्यांनी कृपया मदतीसाठी विचारणा करा. आत्ता काय होतं, लोक मदतच मागत नाहीत. लोक बुजतात की मी कसं म्हणायचं, कसं सांगायचं. तर असं बुजण्याचं कारण नाही, स्क्रीन टाईम सगळ्यांचा जास्ती आहे. इथे कोणी भारतामध्ये असं एकही व्यक्ती नाही की ज्याचा स्क्रीन टाईम जास्ती नाही. म्हणजे आपला ॲव्हरेजच 8 तास आहे भारतीय माणसाचा. हो, भारतीय माणसाचा ॲव्हरेज स्क्रीन टाईम हा 8 तासाचा आहे. त्यामुळे कोणीच असं लाजण्याचं कारण नाही की तुझा जास्ती का माझा जास्ती, सगळ्यांचाच जास्ती आहे. त्यामुळे तुम्हाला मदत लागली तर न लाजता, न घाबरता, संकोच न वाटता कोणाचीही घ्या, पण मदत घ्या. त्याच्याशिवाय काम सुरू करा, त्याच्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. मुलांच्या बाबतीत जे सायबर विश्वात जे गुन्हे घडतात त्याचे काही आता नवीन अशा कोणत्या घटना घडतात किंवा कोणत्या प्रकारे मुलांना सायबर विश्वात त्रास दिला जाऊ शकतो, असे कोणते गुन्हे घडतात आणि त्यानुसार भारतात काय काय कायद्यांची तरतूद आहे त्यावर काम करण्यासाठी आणि काय काय कायद्यांची गरज आहे आणखी आपल्याला? खूप मोठा ऍक्च्युली वेगळ्या एपिसोडचा विषय हा, पण आढावा जर घ्यायचं झालं तर बेसिकली सायबर स्टॉकिंग हा प्रकार मुलांच्या बाबतीत खूप होतो. सायबर बुलिंग खूप होतं. नंतर आपलं सायबर ग्रूमिंग ज्याला म्हणतात ते खूप होतं. जी थोडी वरची म्हणजे टीनेजर्स मुलं असतात किंवा यंग ॲडल्ट्स असतात तिथे सेक्स्टॉर्शन, रिव्हेंज पॉर्न हे प्रकार खूप मुलांच्या किंवा टीनेजर्सच्या बाबतीत घडतात. याच्यावरचे उपाय म्हणजे एकतर मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही प्रकारचा सायबर गुन्हा जर तुमच्या बाबतीत घडला तर ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे. आपल्याकडे रिपोर्टिंगचं प्रमाण पण खूप कमी आहे. लोक घाबरतात, लोक पटकन रिपोर्ट करत नाहीत. तर तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही हे रिपोर्ट करू शकता. त्याच्याबरोबरच ऑनलाईन रिपोर्टिंगची पण आता आपल्याकडे सोय आहे. म्हणजे cybercrime.gov.in ही जी आपली वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट, त्याच्यावरती तुम्ही ऑनलाईन पण रजिस्ट्रेशन तुमची कंप्लेंट जर असेल तर ती नोंदवू शकता. त्यामुळे अशी गरज नाही आहे की तुम्ही फिजिकलीच जाऊन नोंदवली पाहिजेत. ती सोय आता आपल्याकडे आहे. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देऊ. तर तिथे तुम्ही नोंदवू शकता. रिपोर्ट करणं गरजेचं आहे, न घाबरता. रिपोर्ट होणं, प्रत्येक सायबर क्राईम हा रिपोर्ट होणं आत्ता गरजेचं आहे. कारण मुलांच्या बाबतीत लोक थोडेसे हे असतात की नको जाऊ दे, सोडून देऊ, रिपोर्ट नको करायला. पण एक जो गुन्हेगार असतो तो एका मुलाला नाही हरास करत, तो अनेक मुलांना हरास करत असतो. सो तो जर पकडला गेला किंवा त्याचं जर काही योग्य पद्धतीने जर त्याचं रिपोर्टिंग झालं तर अनेक मुलं वाचू शकतात. तर काय एका मुलाचा प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे कारण अशा केसेस झालेल्या आहेत की
जिथे मुलींना इंस्टाग्रामवरती टार्गेट केलेलं आहे आणि मग कोणतरी एक मुलगी हिम्मत करून पुढे येते आणि मग तो माणूस पकडला जातो आणि मग लक्षात येतं की अशा 100-200 मुली अडकलेल्या होत्या. तेवढ्या सगळ्या मुलींसाठी तो एक मोठा आधार असतो ना, तो माणूस पकडला जाणं. एक्झॅक्टली. त्यामुळे रिपोर्ट होणं गरजेचं आहे आणि त्याच्या सुविधा आहेत, सोयी आहेत. त्यामुळे न घाबरता पुढे येऊन रिपोर्ट करा, ते खूप गरजेचं आहे आत्ताच्या घडीला. कारण तेवढाच एक उपाय आहे सायबर क्राईम्सवरती. आणि तू जे आत्ता म्हणालास की कायद्यात काय नवीन, तर आता आपला IT कायदा जो नवा होतोय त्याच्यात बऱ्यापैकी तरतुदी असतील अशी अपेक्षा आहे डेटा प्रोटेक्शन बिलमध्ये. कारण की मुळात सोशल मीडियाचे जे प्रॉब्लेम्स असतात ना, की कारण त्यांचे सगळे सर्व्हर्स आणि त्यांचे सगळे परदेशात असतात, त्यामुळे आपल्या जमिनी कायदा लागू होत नाही. त्यांना तिकडचे कायदे असतात, त्यामुळे अनेक प्रश्न येतात. सो त्याच्यावरचे उपाय काढणं आता सुरू आहे आणि मला असं वाटतं की नजीकच्या काळामध्ये ते सगळे प्रश्न जे पर्टिक्युलरली सोशल मीडिया वरती जे प्रॉब्लेम्स तयार होतात ते हळूहळू सुटतील किंवा निदान त्या दिशेने आपण एक चांगलं पाऊल उचलतोय असं एकूण आता चित्र आहे. ते सर्व्हर्स भारतात हलवण्यासाठीचे पण प्रयत्न, हो तेही प्रयत्न चालले आहेत, किंवा मध्ये मीडिएटर्स हवेत, त्यांचे कोणीतरी ऑफिसर्स पाहिजेत भारतात जिथे ह्या सगळ्या गोष्टी ऍड्रेस केल्या जाऊ शकतील. सो ते आता हळूहळू होत आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की आता आपण बऱ्यापैकी पुढे वाटचाल करू नजीकच्याच काळामध्ये. मुक्ताताईंनी अगदी साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत हा विषय आपल्याला समजावून सांगितलाय. पण मुद्दा असा येतो की आपल्याला गोष्टी सगळ्या समजताय पण यांना वळत नाही. तर आपल्या सगळ्यांना थोडा विचार करायचा आणि गोष्टी वळून घ्यायच्या आणि कृतीत आणायच्या. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर रिअल किस्साला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.